इतक्या लहान वयापासून जर त्यांचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले, ते प्रोटेक्टेड नसले तर त्यांना वेगवेगळी इन्फेक्शन्स होऊ शकतात. पण जर नात्यात लग्न असलं तर कधी कधी तो डिफेक्ट, तो एक तुकडा कमी असलेला जीन किंवा ॲडिशनल असलेला जीन, तो समजा आपल्या पार्टनरमध्ये असेल, कारण आपण एकाच फॅमिलीतले आहोत, तर आपल्याला माहिती नाही ते कोणापासून आपल्याकडे आलंय, आणि त्या दोघांचं लग्न झालं तर बेबी अफेक्टेड होतं. आपल्याला हक्क कळले पाहिजे, आपल्याला काही प्रेशर झालं नाही पाहिजे, आपल्याला नाही कधी म्हणायचं हे कळलं पाहिजे, आपल्याला कुठला गुड टच बॅड टच याचं नॉलेज असलं पाहिजे. सो लाईफस्टाईलमध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपण अल्कोहोल 3 महिने बंद करावं, आधी पण नाही आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीत तर मुळीच नाही तर बाळाला टॉक्सिक अल्कोहोल सिंड्रोम होतो. आणि टेस्टीजला निसर्गाने मुद्दामून आपल्या शरीराच्या बाहेर ठेवलंय. टेस्टीजमध्ये तयार होणारे जे शुक्राणू आहेत त्यांना गरम तापमानाशी जर संपर्क आला तर ते मरून जातात. ज्या भरपूर दूध पिणाऱ्या मुली असतात लहानपणी, त्यांचे पिरियड्स लवकर येतात, त्यांना PCOD होतं, त्यांचे पिरियड अनियमित राहतात. तर अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण या दुधातल्या हार्मोनमुळे. प्रश्न कुठे आला? कच्च्या पपईचा. त्याच्यामध्ये जे एक केमिकल असतं ते कधी कधी अबॉर्शन करू शकतं, असा एक रिसर्च आहे. तर अशी पण एक विचारधारा आहे ना की नारळाचं पाणी, शाळाचं पाणी पिलं तर गोरं बाळ होतं किंवा अशा वुमन की बातच्या या सेगमेंटसाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलंय ते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचे आभार. आपले वॉर्डरोब पार्टनर आहेत प्रथा सारीज, कविता कोपरकर यांचा ब्रँड. मॅम, तुम्ही आज आलात आणि एक स्पेशल गिफ्ट तुमच्यासाठी. बर्वा स्किन थेरपी आमचा गिफ्टिंग पार्टनर आहे आणि कामाक्षी बर्वे हिचे हे प्रोडक्ट्स आहेत आणि गाईच्या तुपापासून केलेले हे प्रोडक्ट आहेत. त्यामुळं मी खूप आनंदाने तुमच्यासाठी. म्हणजे जेवणात मला तूप घ्यायला नको, कारण बरेच कॉस्मेटिक्स सगळ्या पोटात जातात आपल्या. पॉइंट. वुमन की बात या आरपारच्या सेगमेंटमध्ये आपलं खूप स्वागत आहे. आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुप्रिया पुराणिक. वेलकम मॅम. डॉक्टर सुप्रिया पुराणिक या मूळच्या कराडच्या आणि आय वुड से की तुम्ही इम्पोर्टेड कराडवरनं पुण्यात राज्य करायला आलायत. फॅब्युलस करिअर फॉर किती लास्ट पार्ट गेली 2 दशकं म्हणता येईल पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तसं म्हटलं तर 12 वर्ष अजून तप व्हायचंय. बर. आणि कराडमध्ये तुम्ही तुमचं हॉस्पिटल स्वतःचं होतंच आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं आलात जॉईन व्हायला, ते कॉर्पोरेटमध्येच आलात? नाही, कराडमध्ये माझं हॉस्पिटल पण होतं, अंकुर फर्टिलिटी क्लिनिक म्हणून, कारण सातारा जिल्ह्यातली पहिली टेस्ट बेबी आपल्या त्या हॉस्पिटलमधली होती. आणि कराडमध्ये मी जवळजवळ 40 पेरिफेरल सेंटर्स, म्हणजे खेडो पाडी गावा गल्ल्यात जे सेंटर्स असतात आणि ते 40 किलोमीटर परिसरात, तिथे मी जाऊन छोट्या छोट्या नर्सिंग होममध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस द्यायचे. हे कधीपर्यंत? हे 2009 पर्यंत. मग 2009मध्ये सह्याद्री हॉस्पिटलची एक ब्रांच कराडमध्ये ओपन होणार होती आणि तेव्हा त्यांचे पार्टनर होते ICICI व्हेंचर. तर ICICI व्हेंचरने एक सर्वे केला की ह्या कराडमधल्या सह्याद्री हॉस्पिटलला एक ओळख हवी, पहचान हवी. म्हणजे ती पुण्यात खूप होती, पण त्यांचं पेरिफेरीला किंवा आतमध्ये छोट्या शहरांमध्ये हॉस्पिटल नव्हती. त्यामुळे मग त्यांना तिथे काहीतरी एक वेगळी ओळख म्हणून त्यांनी सर्वे केला. आणि मी काय खेडोपाड्या गल्ल्यामध्ये काम केलेली होतं, 40 ठिकाणी मी जायचे, त्याच्यामुळे माझं नाव बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती होतं. तर त्यांच्या सर्वेमध्ये सापडलं की डॉक्टर सुप्रिया पुराणिकनंच आपण घेतलं तर त्या फेस ऑफ द हॉस्पिटल तिथल्या होतील, त्या कराडच्या सह्याद्रीच्या. म्हणून मला मग विचारण्यास आली. म्हणजे मला त्या कन्क्ल्युजनपर्यंत यायला जवळजवळ 2 वर्ष लागली, पण मग मी एकदा त्यांना हो म्हटलं आणि मग मी सह्याद्रीमध्ये माझं प्रॅक्टिस सुरू केली. तुमचं पदार्पण हे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये झालं? करेक्ट. म्हणजे 2009 साली झालं. जेव्हा मी माझ्या छोट्या नर्सिंग होममध्ये होते, मी छोट्या छोट्या गावात जाऊन नर्सिंग होममध्ये सर्जरीज करायचे, तेव्हा मी माझ्या जे काही मी हे देत होते, काय म्हणू शकू, कौशल्य, ते अगदी कमीत कमी पैशात देत होते. बरोबर. पण जेव्हा मी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा ते हॉस्पिटल
मॅनेज करण्यासाठी जवळजवळ 300चा स्टाफ होता. सेटअपच, स्केलिंगच त्याचं वेगळं Correct. झालं. आणि मग अशा वेळेला त्याचे चार्जेस पण वाढतात. तेव्हा जी काही माझी प्रॅक्टिस होती तिथली, जे कराडमध्ये मी समजा 100 पेशंट बघायचे किंवा 100 सर्जरीज मी महिन्याला करायचे, तर त्या एकदम 20वर आल्या, कारण मॅडम आता महाग झाल्या. आणि हे एक कारण होतं महत्त्वाचं की मी माझा शिफ्ट पुण्यामध्ये केला. कारण मला असं एक मनात वाटायला लागलं की हे जे काही आपलं छोटं गाव आहे की जिथे मी अगदी पारंगत झाले या शस्त्रक्रियांमध्ये किंवा जोखमीच्या ज्या डिलिव्हरीज असतात तर त्याच्यामध्ये, म्हणजे हाय रिस्क डिलिव्हरीज आपण म्हणतो, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होते, त्याच्यामध्ये मी अगदी पारंगत झाले होते. कारण खेडोपाडी जाऊन सर्जरी केलेल्या, कुठलेच रिसोर्सेस नाहीत, ब्लड बँक नाही, काही नाही. अशा ठिकाणी काम करून, अशा ठिकाणी आपण, आणि एक अजून असं मी एक माझं हे सांगते, मजेशीर म्हणण्यापेक्षा वेगळेपण एक थोडंसं, की मी गोंदवले संस्थान जे आहे गोंदवलेकर महाराजांचं, तर तिथे पण माझी एक 10 वर्ष सेवा दिली. तर त्यामध्ये तिथे गायनिकोलॉजिस्ट यायचे, कुठे जळगाववरून यायचे, नांदेडवरून यायचे, ऑर्थोपेडिशियन्स यायचे, सर्जन्स यायचे. पण तेव्हा मी सांगितलेलं असायचं त्यांना की जी कठीणमधली कठीण सर्जरी असेल की जी कुठलेही गायनिकोलॉजिस्ट करणार नाहीत आणि तुम्हाला असं वाटेल आता हिचं काय करायचं, ती माझ्यासाठी ठेवा. कारण ते एक छान चॅलेंज असायचं, अरे आपण हे केलं आणि ते केलं की त्याची जी नशा आहे ती खूप दिवस राहते मग. तर तसं अगदी तर मला हाय रिस्कमध्ये खूप मी पारंगत ह्याच कराडसारख्या जे क्षेत्रात झाले होते. तेव्हा जेव्हा मला कळलं की माझ्याकडे पेशंट यायचे आता बंद झालेत, का तर मॅडम आता थोड्या महाग झाल्यात, तर कॉर्पोरेटचे जे प्राइसिंग होतं ते लावलं गेलं होतं आपलं त्याच्यावर. तेव्हा मला असं वाटलं की आपलं जे कौशल्य आहे त्याला जिथे उजाळा मिळेल किंवा जिथे ॲप्रिशिएट करतील लोक, अशा ठिकाणी जावं. तर मला थोड्या मोठ्या शहरात गेलं पाहिजे. म्हणून मी पुण्याला यायचा निर्णय घेतला. सो तुम्ही हा निर्णय घेतलात आणि मला असं वाटतं की मग आय शुड अप्रिशिएट की तुमचा पार्टनर डॉक्टर आहेत स्वतः, तुमचे मिस्टर, आणि ते विलिंगली आले परत पुण्याला तुमच्याबरोबर. कसं झालं, ही एक अवघड सिच्युएशन असते. ही अवघड सिच्युएशन म्हणजे कशी असते, आता एखादी आपल्या घरातली म्हणजे एक माता, बायको जेव्हा हा निर्णय घेते की आता मी दुसरीकडे तर सेटल व्हायला जाते आणि माझ्या व्यवसायाची ती आता गरज आहे की मला आता दुसरीकडे जाणं गरजेचं आहे, निश्चितच विरोध झाला. आणि विरोध हा काळजीपोटी होत असतो की एवढं मोठं शहर, तिथे आपण म्हणतो ना मोठी मछली छोटी मछली को खा जाती है, तर अशा ठिक कोण तुला ओळखणार. तेव्हा तो काय होतं, तो जमाना पण नव्हता इतकं, सोशल मीडियावर डॉक्टर तेव्हा नव्हते. 2013 साली खूप कमी असायचे, जास्त नव्हते. तर बडी मछली छोटे को खा जाएगी, तुझं कुठे एवढं, म्हणजे तू कशी स्टँड होणार तिथे, कोण तुला ओळखणार, तुला तुझ्या पहिल्या पेशंटपासून धडपडायला लागणार आहे. आणि हे सगळं होतं. पण मी म्हटलं नाही, मी हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. तर असं करून मी तिथे आले आणि मग ते मार्ग माझा सुरू झाला. म्हणजे सुरुवातीला अडचण होतीच, पण जेव्हा घरच्यांना कळलं, जेव्हा माझ्या मिस्टरांना कळलं की नाही ती धडपड करतीये आणि स्वतःच्या म्हणजे पायावर आता उभी राहायला ती सक्षम आणखी जोरात झालेली आहे, हे जेव्हा कळलं की ते 1-2 वर्ष लागले त्याला, मग तेव्हा जो विरोध होता तो डेफिनेटली मावळला. पण आपला जो मूळ प्रश्न होता की कॉर्पोरेटमधला फरक काय, तर तो कॉर्पोरेटमध्ये कसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, म्हणजे गॅजेट्स वेगळी लागतात, इक्विपमेंट्स वेगळी लागतात, ती सगळी ॲडव्हान्स, ती एका छोट्या नर्सिंग होममध्ये नसतात. करेक्ट. तर त्याच्यामुळे ती सगळी त्यांना घेऊन ते अप टू डेट विथ टाईम राहायला पाहिजे. नंतर तिथलं व्यवस्थापन एक वेगळं असतं, परत एक कल्चर असतं, ब्रँडिंग असतं, मार्केटिंग असतं, बरोबर, मार्केट कॉम्पिटिशन असते, आणि ह्या सगळ्यासाठी मॅनपॉवर पुष्कळ लागत असते. त्याचबरोबर पेशंट सॅटिस्फॅक्शन स्कोअर असतो. आपण छोट्या नर्सिंग होममध्ये कसं सर्जरी झाली, डॉक्टर काय आला नाही आला परत राऊंडला तरी ते काय सगळं घेत असतात पेशंट समजावून. पण असं इथे नसतं, दिवसातला 2 वेळा राऊंड झाला पाहिजे,
डॉक्टर बघितलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या ज्युनियर कन्सल्टंटने बघितलं पाहिजे, राऊंड द क्लॉक RMOs पाहिजेत, म्हणजे त्या बेडला किती नर्सेस पाहिजे ते रेशो सगळा ठरलेला असतो. त्यामुळे डेफिनेटली कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये चार्जिंग थोडंसं जास्त असतं, जे आपण नॉन मेडिकोजनं आपल्याला ते समजत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. नियमाप्रमाणे बरंच वागावं लागतं. ठराविक तासांच्या ड्युटीज असतात, त्या ओव्हरलॅपिंग करायच्या असतात. त्यामुळे नर्सेस पण जास्त लागतात, ऑफिस स्टाफ जास्त लागतो, पेशंट सपोर्ट सिस्टीम जास्त लागते. तर म्हणून कॉर्पोरेट हे थोडेसे जास्त हाय प्राइस. करेक्ट. पण आता आपण म्हणतो, तुम्ही म्हटलात तसं की एक नॉर्मल छोटं हॉस्पिटल असायचं आणि जे आपल्याला माहिती आहे किंवा जे नॉर्मल प्रचलित आहे की बाई बाळंतीण होते आणि एक ती नॉर्मल डिलिव्हरी असेल तर काही दिवस आणि सिझेरियन असेल तर काही दिवस आणि सुखरूप घरी जातात. बरोबर. राईट. हे एक विश्व, एक चौकट माहिती आहे. करेक्ट. त्याच्या पलीकडे आता खूप त्याला ॲव्हेन्यूज यायला लागलेत. म्हणजे बाळबाळंतीण तर ठीकच आहे, ते ही एक ॲक्टिव्हिटी झाली, पण त्याच्या आजूबाजूचे ब्रांचेसही वाढलेत. म्हणजे मी आपल्या या पॉडकास्टसाठी जेव्हा रिसर्च करत होते तर त्यावेळेला हे मी असं वाचलं की काही दिवसानंतर, काही वर्षानंतर मॉम्स मेकओव्हर साठी बायका येतात. सो त्याच्यात ब्रेस्ट रिडक्शन असेल, टमी टक असेल. सो आता हा एक एंटायर वेगळा मेडिकल अप्रोच झालेला आहे, राईट. आणि बाई तेवढी जागृत झाली आहे किंवा ती आग्रही झाली आहे की तिला हे सगळं करून घ्यायचं. तर हे बायकांचा विश्वास वेगळ्या दिशेने आता जात चाललेलं आहे. कसं झालं, पूर्वी आपल्याला कळायच्या आतच लग्न होऊन जायची, बाळं पण कधी झाली कळायचं नाही. तोपर्यंत तो आपला पिरियड जो असायचा तो आपला, म्हणजे जर ही होममेकर असेल, घरातली स्त्री असेल, म्हणजे बाहेर न पडणारी किंवा जॉब न करणारी, तर तिचे हजबंड असायचा, त्याला कामानिमित्त मॅटर्निटी फोटोशूट तर त्याच्या आधी पण असतं, नंतर पण मग बेबीचं शूट असतं, अगदी न्यूबॉर्न बेबीचं शूट असतं. ते वेगवेगळे प्रॉप्स घेऊन त्यांना छोट्या छोट्या परड्यात छोटी छोटी फुलं आणि काय 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 लावून त्यांची फोटोग्राफी केली जाते. ही इंडस्ट्रीच आता मोठी होत चालली आहे आणि कौतुकाची बनत चालली आहे. कारण एखादं दुसरं मुलं असतं आणि आता कसं त्यांना पैशासाठी बघायचं नसतं, कारण सगळं इन्शुरन्स सेक्टरने कव्हर केलं आहे. TPA, इन्शुरन्स सगळं होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला खिशातून काढून पैसे द्यायचे असं नव्हतं. जे छोट्या शहरात जे मी अनुभवलेलं तेव्हाचं कराड जे होतं, तर त्यावेळेला ते होतं ना, म्हणजे डिलिव्हरीसाठी एवढे पैसे, अरे डिलिव्हरी तर नॉर्मलच होते, मग डॉक्टरला पैसे कशाला, डिलिव्हरी आपली होते. ही कॉन्सेप्ट आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता ती कमी झाली आहे. आणि डिलिव्हरीला सुद्धा पैसे द्यावे लागतात. डिलिव्हरी सुद्धा एक जोखमीची असते, हाय रिस्क असते. तो मातेचा एक पुनर्जन्म असतो, तिला काही त्यात त्रास व्हायला नको. शेवटी बॉडी ही तीच असते, शरीर आपलं तेच आहे, तसंच रिॲक्ट करत असतं. पण थोडा ह्या गोष्टी आता कौतुकाची डिलिव्हरी आणि कौतुकाचं सोहळा झालेला आहे. मग तिथे फूट मसाज द्यायचा हॉस्पिटलमध्येच, मग हेड मसाज द्यायचा, नंतर तिचं बाकीचे जे काही शेकण्याच्या प्रक्रिया असतात त्या पण आपण वेगळ्या पद्धतीने करत असतो. मग बाळाची पहिली अंघोळ हा एक वेगळा सोहळा असतो. मग ते सगळी फोटोग्राफी आपण त्याची केली जाते, म्हणजे फार कौतुकाचं असतं. आणि मग इथे सुद्धा हॉस्पिटलमध्ये डिंकाचा लाडू, अळीवाचा लाडू, नाचणीची खीर वगैरे सगळं अगदी आपण एव्हरी 2 आवरली ती सगळी तयारी जी आजी किंवा हे घरी करायचे ती हॉस्पिटल करतं. पण मग आता हे सगळं करत असताना आपण एक तुम्ही मध्ये म्हणलात की शेवटी ते शरीर आहे आणि ती बाईचा पुनर्जन्म आहे. सो नॅचरल डिलिव्हरी ही किंवा नैसर्गिक डिलिव्हरी ही अध्यारूत होती. बरोबर. आणि असं आता म्हटलं जातं की सिझेरियन हे मुद्दामून केलं जातं, जास्त प्रमाणात केलं जातं, कारण हॉस्पिटलचा हा एक व्यवसायाचा प्रकार आहे. पण ते तुम्ही म्हणतात तसं मेडिकली सजेस्टेड असतं का? आता त्यासाठीच आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनचे चार्जेसच सेम ठेवले. का? तर नॉर्मल डिलिव्हरीत पैसे कमी मिळतात म्हणून डॉक्टर सिझेरियन करतात, एक मेथ होतं, तर ते आम्हाला मोडायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिझेरियनपेक्षा प्रचंड कष्ट नॉर्मल डिलिव्हरीत असतात. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जेव्हा कळा येतात
तेव्हा त्या कळांमध्ये, त्या प्रत्येक कळेमध्ये बाळाकडे जाणारा रक्ताचा प्रवाह असतो, तो बंद होतो आणि परत ती कळ गेली की तो सुरू होतो. बरोबर. अशा वेळेला बाळ जर ते कोपअप करू शकलं नाही तर बाळाचे ठोके कमी जास्त व्हायला सुरुवात होतात, बाळामध्ये शी करतं, बाळ गुदमरायला लागतं. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीला अतिशय आम्हाला काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं, म्हणजे लक्ष द्यायला लागतं. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शनचे रेट आम्ही सेम ठेवलेत. आणि ज्याप्रमाणे तू म्हणतेस की आता सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं आहे, कारण आता काय, जसं आपलं आत्ताच डिस्कशन झालं की उशिरा वयातली लग्न, उशिरा वयातलं बाळंतपण, त्यामुळे त्यांची वय वाढलेलं असतं, त्याचबरोबर त्यांचं वजन वाढलेलं असतं, ओबेसिटी, PCOD, फायब्रॉइड, एडिनोमायसिस, एंडोमेट्रियोसिस सारखे आजार असतात जे 30शी नंतर जास्त असतात. 30शी नंतर स्त्रियांच्या शरीरात जे बदल व्हायला लागतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना, फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस, एडिनोमायसिस, हे शब्द जरा विचित्र वाटतील पण हे सगळं घडत असतं. आणि त्यामुळे ह्या गुंतागुंतीच्या होतात, त्या नैसर्गिकपणे त्या कन्सीव्ह होऊ शकत नाहीत. त्यांना मग IVFची ट्रीटमेंट कित्येक वेळेला द्यावी लागते. कधी कधी आम्हाला मग बऱ्याच गोष्टी, म्हणजे लॅप्रोस्कोपी करून काही आजार कमी करावे लागतात. त्यामुळे काय असतं, ते एकदम इझिली झालेली प्रेग्नन्सी नसते. दुसरं म्हणजे वय जसं वाढतं तसं ब्लड प्रेशर असतं, डायबिटीस असतं, त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डिलिव्हरी ही हाय रिस्क होऊन जाते. आणि ही एवढी कौतुकाची आपली प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी असते ना, प्रेग्नन्सी राहिल्यावर घरातले मग सगळे सांगायला सुरुवात करतात, जिने चढायचे नाही, खाली बसायचं नाही, इंडियन टॉयलेट वापरायचं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. अगदी धरून चालायचं, अलगद उठायचं. शरीराला अजिबात व्यायाम नसतो. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी ज्या 2 आणि 4 आणि 6 तासात पूर्वी व्हायच्या त्या आता 24 तास थांबल्या तरी होत नाही. कारण व्यायामच नाही ना शरीराला, अति गोंधळल्यामुळे. आणि पूर्वी कसं असतं, सगळं खाली बसून असायचं, बरोबर. त्यामुळे खाली बसून भांडी घासणं, धुणं, नंतर स्वयंपाक करणं, जेवणं, भारतीय ह्याच्यामध्ये जाणं टॉयलेटमध्ये, ते 2 पायांवर बसूनच असायचं. त्यामुळे पायांना खूप एक्सरसाइजेस होते, पेल्विक मसलला खूप एक्सरसाइजेस होते, झाडू मारणं, हे सगळी कामं रिप्लेस झाली आहेत. ही सगळी कामं आता आपण उभ्याने करतो. किचन प्लॅटफॉर्म असतो, डायनिंग टेबलवर जेवतो, वॉशिंग मशीन असतं. नाही, पण मग याला रिप्लेसमेंट काय आता? मग त्या बाईने काय करायला पाहिजे की या सगळ्या सुखसुविधा असणारच आहे, पण मग तिने तिचा व्यायाम हा चांगला ठेवला पाहिजे, ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, तिने स्ट्रेचिंग केलं पाहिजे, रोज तो व्यायाम हा झालाच पाहिजे. मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करते आणि घरी आल्यावर थोडं स्वयंपाक करायला लागतो, हा व्यायाम नसतो. प्रत्येक मसलचं स्ट्रेचिंग झालं पाहिजे, आपल्या पेल्विक मसलचं स्ट्रेचिंग झालं पाहिजे, तर त्या डिलिव्हरीसाठी ते मसल्स आपल्याला मदत करणार आहेत. त्यात अजून एक नवीन कॉन्सेप्ट आली आहे, म्हणजे जी खरं म्हणजे खूप जुनी होती, ती म्हणजे नॅचरल बर्थिंग. नॅचरल बर्थिंगमध्ये काय असतं की कुठलंही सलाईन लावलं जात नाही, कुठूनही आतून योनी मार्गातून तपासणी होत नाही, फक्त मध्ये मध्ये फक्त बाळाचे हार्टबीट्स आपण बघत असतो. बाकी सगळं नॅचरली आम्ही ते लेबर प्रोसेस अलाव करतो. म्हणजे काय करतो, मंद लाईट ठेवतो, तिचा पार्टनर तिच्याबरोबर असतो, थोडंसं म्युझिक, सुदनिंग सगळं असतं, म्हणजे प्रसूतीच्या वेळेला. आणि मग आता कसं, जे ह्या लेबर पेन्स असतात त्या अलीकडच्या मुली सहन करू शकत नाहीत जास्त, कारण त्यांना तो पेन टॉलरन्स कमी असतो. मग पेन कमी करण्यासाठी त्यांना पाण्यात बसवणं, म्हणजे वॉटर थेरपी दिली जाते. कोमट पाण्यामध्ये जे बॉडी टेम्परेचरचं पाणी असतं त्यात त्याला बसवलं जातं, म्हणजे त्यांचं पेन सेन्सेशन थोडंसं कमी होतं, लेबर फास्ट प्रोग्रेस होतं. तर असं एक नॅचरल बर्थ. म्हणजे बाकीची जी नॉर्मल डिलिव्हरी असते त्याच्यामध्ये कसं आम्ही सलाईन लावतो, इंटरनल चेकअप करतो, नंतर युरिनच्या मार्गात नळी घालतो, बाकीची सगळी औषधं कळ्या वाढवण्यासाठी देत असतो. इथं काहीही करायचं नसतं. आणि त्या वेस्टर्न वर्ल्डमध्ये अशा टाईपच्या डिलिव्हरीज आता जास्त हॉलिवूड, बॉलिवूडमधल्या किंवा मॉडेलिंगमधल्या मुली आता करायला लागल्यात आणि त्या सोशल मीडियावर हे सगळं बघतात आणि त्यामुळे ह्याची विचारणा अलीकडे जास्त होते. पण त्यासाठी कसं असतं,
प्रचंड डेडिकेशन लागतं, निर्धार लागतो की हे बाळ माझं आहे, मी त्याची आई आहे, मी स्वतः तिला डिलिव्हर करणार आहे कितीही कष्ट करून. म्हणजे ह्या सगळा निर्धार जर प्रचंड असेल आणि शरीर तेवढं तयार झालेलं असेल तरच हे पॉसिबल असतं. सो आता नॉर्मल डिलिव्हरी, सी सेक्शन डिलिव्हरी आणि हे नॅचरल बर्थिंग. बरं, ह्याला डिलिव्हरी म्हणत नाही. डिलिव्हरी कशी झोमॅटो डिलिव्हरी असते, अमेझॉन डिलिव्हरी असते, हे बर्थिंग असतं. बरं, नवीन शिकते. नाही. ओके. तुम्ही मगाशी म्हणालात की मुलींना आता कळा सोसायला जमत नाही, तर हे मगाच्याच आपल्या संभाषणाचं कंटिन्युएशन आहे का की व्यायाम नसतो आणि खूप अगदी त्या अलगद प्रेग्नन्सी कॅरी व्हावी म्हणून त्या खूप नाजूकपणे सुरुवातीच्या पिरियडमध्ये त्या वागत असतात. पण हा शहरीपणाचा परिणाम आहे का हे, किंवा आता तुम्ही कराड म्हणताय किंवा अशा इथं सुद्धा हीच प्रोसेस आता स्टार्ट झाली? मेनली खेडेगावात वगैरे जे शेतात काम करणाऱ्या किंवा अशा ज्या महिला असतात त्यांना कोण बिचाऱ्यांना ते. बरोबर आहे. आता मी तर प्रत्येकाला तेच म्हणजे आपण बोलत असतो की कामवाली बाई ती कुठे सुट्टी घेणार आहे, तिला तर जिने चढायलाच लागतात, ती खाली तर बसतेच आहे, पण तिला पण 3-3, 4-4 डिलिव्हरी होतात. तर त्यामुळे त्यासाठी बेडरेस्ट घ्यायची काही गरज नाही आहे किंवा सावकाश सगळ्या गोष्टी किंवा जिने चढणं ह्या सगळ्या गोष्टींचा बाऊ केला जातो. तर आणि हे म्हणजे घरातली मोठीच माणसं आता करत असतात. तर त्यामुळे शरीराला एक्सरसाइज शरीराचा खूप कमी झाला आहे, व्यायाम कमी झाला आहे, त्या स्नायूंची पॉवर कमी झालेली आहे आणि मग सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढतं आहे आणि पेन टॉलरेट सहन करण्याची कपॅसिटी आहे ती कमी झालेली आहे. सो तुमच्याबरोबर मी जेव्हा आपल्या पॉडकास्टच्या आधी गप्पा मारत होते तेव्हा तुमच्या पास्ट कराडमधल्या ह्याच्यात तुम्ही मला मेन्शन केलं होतं की बाळंतीण बाळ तुम्हाला तुमची प्रेग्नन्सी झाली आणि त्याच्या 5व्या का 10व्या दिवशीच तुम्ही परीक्षा द्यायला गेला. मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते चोळणं, ती धुरी देणं वगैरे ते सगळं म्हणजे ते येस. काय झालं होतं, माझे हजबंड मिस्टर म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं, त्याचे आईवडील पण डॉक्टर आहेत, त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तर जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा आमचं काहीतरी 26-27 एक वय असेल माझं आणि 26 वर्षांनी घरात बाळ येणार होतं. तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी सांगितलं होतं की पहिलं बाळ आम्ही सांभाळणार आणि तुम्ही मग तुमची शिक्षणं पूर्ण करा, तुमचे काय व्यवसायात सेटल व्हा, मग नंतर तुमचं सेकंड बेबीचं तुम्ही काही करा. आणि त्यामुळे काय झालं होतं त्यांना होतीच, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की लवकर होऊन जावं, कारण त्यांनी पण ते बघितलेलं होतं की पटकन बाळ म्हणजे 25ची झाली डिलिव्हरी तर ती सगळी इझी होते, कन्सीव्ह पण आपण छान इझिली होऊ शकतो. आणि प्रयत्न तर आम्ही सुरू केले होते, पण म्हणजे माझं MBBS झालं, मी DGOमध्ये ॲडमिशन घेतली, पण अनफॉर्च्युनेटली पहिलं माझा गर्भपात झाला, स्पॉन्टेनियस अबॉर्शन झालं, त्यामुळे सेकंड राहिलं तोपर्यंत DGOच्या एक्झामची वेळ आली होती. आणि माझी डिलिव्हरीची डेट आणि माझ्या परीक्षेची डेट साधारण पुढे मागेच होती. मग अशा वेळेला असं झालं की नाही, परीक्षा काय आता येतेच दर 6 महिन्यांनी, डिलिव्हरी एकदाच होते किंवा म्हणजे एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त, तर आपण डिलिव्हरीला प्राधान्य देऊ. म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे, आता पहिले डिलिव्हरी करू, परीक्षा जमली तर देऊ, नाही तर नाही. पण झाली डिलिव्हरी आणि मला 8व्या-9व्या दिवशी छान वाटायला लागलं. तर मी म्हटलं काही नाही, देऊन टाकूया, नाहीतरी हा अटेम्प्ट धरलाच जाणार आहे, तर मग परीक्षा देऊन तरी बघू, म्हणजे तेवढंच आपल्याला एक्सपिरियन्स येईल की ती परीक्षा कशी असते, कशी दिली जाते, पेपरमध्ये कसे प्रश्न येतात. म्हणून मी अशी परीक्षा द्यायला गेले. पिलूला घेऊन गेला? नाही, पिलूला घरी ठेवलं. 10 दिवसाचं बाळ होतं माझं. मी परीक्षा, माझी 4 पेपर्स होते DGOचे आणि 3 तासाचा पेपर असायचा. मग तिथे ज्या दिवशी मला सीझर करावं लागलं, तर म्हणजे जरी आपण डॉक्टर असलो तरी आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी व्यायाम ते नव्हता झाला आणि सीझर करावं लागलं होतं. आणि गेलो मी म्हणजे परीक्षेला 3 तास बसून वगैरे, मग असे अल्टरनेट डे आमचं परीक्षा झाली. 4 पेपर दिले गेले आणि त्यावेळी कराडमध्ये प्रॅक्टिकलचं सेंटर नव्हतं, तर मग सांगलीला जावं लागलं. मग तिथे जवळजवळ 3 आठवडे राहावं लागलं. पण एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त झालं काय
जे स्तनपान बाळासाठी अत्यंत आवश्यक हो, असतं हो. तेवढं मात्र माझ्याकडून दिलं गेलं नाही, कारण बरोबर. ह्या सगळ्यात मी चक्रात या अडकले. हं. पण मी पास पण झाले मग नंतर आणि मग काय ते DGO झाले. आणि अशा वेळेला मग जो आपला प्रश्न सुरुवात झाला होता की ते मसाज करणं आणि म्हणजे धुरी तो एक, देणं हां. आणि कान बांधणं, म्हणजे ह्या प्रथा पूर्वी होत्या, ठीक आहे, त्या बरोबर होत्या. घराबाहेर इन्फेक्शनची रिस्क जास्त असते, त्यामुळे एक 40 दिवस घरातच ठेवलं जायचं. पण आता कसं असतं, डिलिव्हरीनंतर अँटीबायोटिक्स दिली जातात, बरोबर आहे. नंतर टाके घातले जातात, बरोबर. त्यामुळे धुरी देण्याचा प्रश्नच नव्हता. धुरी देतो आपण, म्हणजे काय करतो, नॉर्मल डिलिव्हरी किंवा घरातल्या डिलिव्हरीमध्ये बाळ बाहेर येण्यासाठी ती खालची जागा आपली फाटून जाते, ती बरोबर, हरतात तिथे. बरोबर. मग त्यांना नैसर्गिकरित्या परत जुळायचं असतं. हं. म्हणून मग धुरी दिली की तिथलं तापमान वाढतं हं. आणि तापमान झालं की तिथले ब्लड व्हेसल्स, रक्तवाहिन्या, रक्तप्रवाह वाढतो आणि मग ते टाके लवकर जुळून येतात. म्हणून मग ती धुरी दिली जायची. पण इथे तर आपण टाके शिवलेलेच आहेत, बांधूनच टाकलेले आहेत, अँटीबायोटिक दिलेलं आहे. त्यामुळे आपण ते कान बांधणं आणि घराबाहेर न पडणं ह्यांना आता बगल देऊ शकतो. बगल नक्कीच देऊ शकतो. अच्छा. कारण आत्ता सुद्धा आपण म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे ना, की आता नोकरीला जायचंय मुलीला आणि बाळ तानं आहे, लहान आहे आणि घरी सांभाळायला लोक असतातच. पण मला आठवतंय की तुम्ही हे आपण बोलत होतो तेव्हा तुमची मुलगी ऑस्ट्रेलियात असते आणि तुम्ही तिच्या डिलिव्हरीसाठी गेलात आणि 5 दिवसात परत आली. करेक्ट. तर तुम्ही ही शिकवण मुलीला तिने तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस स्वतः जेव्हा ती जन्म तिचा झाला त्यावेळेला आई लगेच कशी 10 दिवसात परत पायावर उभी राहिली, सगळं करायला लागली, हे सगळं तिने पाहिलेलं होतं आणि वर्षानुवर्ष ऐकलेलं पण होतं. करेक्ट. कारण माझी दुसरी डिलिव्हरी झाली तेव्हा ते माझंच मला सांभाळायचं होतं बाळ, तसं आम्ही प्रॉमिस केलं होतं आमच्या सासूबाईंना. आणि माझी आई पण नव्हती आलेली, त्यामुळे मी, माझं बाळ आणि माझी मेड एवढंच. कारण माझे हस्बंड पण तेव्हा पुण्यामध्ये होते, त्यांचं युरोलॉजीचं ट्रेनिंग चालू होतं. त्यामुळे मी, माझं बाळ आणि माझी फुल टाईमची मेड असं आम्ही कृष्णा कॅम्पसमध्ये गेलो. तिथे मला राहायला घर होतं. मग तिथे आमचं 6 आठवड्याच्या बाळाला काळजी घेण्यापासून एव्हरीडे 24 आवर्सचा जॉब होता. मल्टीटास्किंगची कमाल. तर असं सगळं आमचं सुरू झालं. तर हे सुद्धा माझ्या मुलीने बघितलं होतं. त्यामुळे माझी नात आता 8 महिन्याची आहे. पण जेव्हा मी 5 दिवसाची तिला सोडून आले तेव्हा मी पण नव्हते ॲज अ आई म्हणून आणि सासूबाई पण नव्हत्या. तर त्या नवरा बायकोंनी ते 5 दिवसाचं बाळ ते आत्ता 8 महिन्याच्या बाळापर्यंत त्यांनी व्यवस्थित वाढवलेलं आहे आणि छान ग्रोथ चांगली चालली तिची आणि फुल्ली ब्रेस्ट फिडिंग ती आता बाळा स्तनपान देते आणि बेबीची सुंदर उत्तम ग्रोथ होतीये. पण परदेशात तसं घरातली आजी, आजोबा, आत्या येणारे मदतीला आजी आहे असं नसतंच. खरंय. त्यामुळे त्यांनी ते बघितलेलं होतं तिथे सुद्धा आणि घरचं पण एक एक्झाम्पल होतं. त्याच्यामुळे तिने 5 दिवसापासून त्या दोघांनी ते बाळ सांभाळलं. किती छान. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आता जनरेशन्स पाहताय. तर आता एक खूप विचित्र कॉम्प्लेक्स गोष्टी घडत चालल्या आहेत. कारण की लाईफस्टाईल बदलत चालली. करेक्ट. नाही तर उदाहरणार्थ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज, बरोबर, लग्नाच्या आधी असणारे संबंध असतील, त्यातनं येणारी गर्भधारणा असेल आणि कुठलाही मेडिकल ॲडवाईस न घेता मुली ज्या वेळेला की ॲबॉर्शन व्हावं, तर हे कोणीतरी समजवण्याची, शिकवण्याची पण गरज आहे. बरोबर, अगदी नक्कीच आहे. जसं आपण मगाशीच बोललो की आता लग्नाचं वय वाढलेलं आहे आणि मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये जी सेक्शुअल अर्ज मॅक्झिमम जास्त केव्हा असते, जेव्हा तारुण्यात. बरोबर आहे. आणि त्या वयात त्यांना पार्टनर नसतो किंवा पार्टनर तो त्यांचा फिक्स झालेला नसतो. बरोबर. आणि त्या वयात ह्या ॲक्टिव्हिटीज त्या घडल्या जातात. म्हणून लैंगिक शिक्षणाची अत्यंत गरज आहे. अगदी खरं. कारण काय, हे सगळं टाळावं म्हणून लगेचच लग्न करून आपण बेबीसाठी तरी काही आपण विचार करू शकत नाही. कारण आपलं शिक्षण आहे, करिअर आहे, पण ती शरीराची हाक आहे, अर्ज आहे.
मग त्याचं काय करायचं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण त्यावेळेला त्यांना योग्य शिक्षण किंवा मार्गदर्शन दिलं तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी टाळू शकतात. पण कित्येक वेळेला काय असतं, ओव्हर कॉन्फिडन्स असतो. एकदाच मी करतोय ना, कुठे होणार आहे. पण तेव्हा आपली बॉडी इतकी छान असते आणि आतल्या ज्या रचना असतात त्या इतक्या कार्यरत असतात की जरी 1-2दा पिरियडच्या मध्यावर इंटरकोर्स झाला तर कन्सीव्ह होऊन जातं. करेक्ट. तर त्यामुळे त्या अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज त्या कशा अवॉइड केल्या पाहिजेत. म्हणजे आपण लैंगिक शिक्षण जेव्हा म्हणतो तेव्हा हे फक्त काही त्या लैंगिकतेशी निगडीत नसतं. हे शरीराची रचना काय आहे, नंतर कुठल्या पिरियडमध्ये कन्सीव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, गर्भ राहू शकतो. बरोबर. आणि त्याचबरोबर इतक्या लहान वयापासून जर त्यांचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले तर, आणि जर ते प्रोटेक्टेड नसले तर त्यांना वेगवेगळी इन्फेक्शन्स होऊ शकतात. त्या इन्फेक्शन्सचा परिणाम लॉंग टर्म असा असू शकतो की पुढची त्यांची प्रजनन क्षमता म्हणजे रिप्रोडक्टिव्ह त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. परत नॅचरली कन्सीव्ह होण्याच्या त्यांच्या टेंडन्सीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण इन्फेक्शनमुळे शरीरातल्या वेगवेगळ्या संस्थांना कार्यरत म्हणजे त्यांचं कार्य कमी झालेलं असतं. त्याचबरोबर काय असतं, ह्या एज्युकेशनमध्ये लैंगिक आपण शिक्षण जेव्हा देत असतो, सेक्स एज्युकेशन देत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हक्क कळले पाहिजेत. आपल्याला महत्त्वाचं आणि आपल्याला काही प्रेशर झालं नाही पाहिजे. आपल्याला नाही कधी म्हणायचं हे कळलं पाहिजे. आपल्याला कुठला गुड टच बॅड टच याचं नॉलेज असलं पाहिजे. फॅमिली जेव्हा आपल्याला सुरू करायची आहे तेव्हा आपल्याला कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं खरं म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत या लैंगिक शिक्षणामध्ये. त्यामुळे ते प्रचंड महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज म्हणतो ते अपुऱ्या लैंगिक शिक्षणामुळे झालेलं असतं. अगदी बरोबर. हेच ते इझिली अवॉइड करू शकतात. पण कॉन्ट्रासेप्शन कुठले मेथड्स आहेत, ते कुठले आपल्याला वापरायला पाहिजे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस होऊ नयेत म्हणून प्रोटेक्शन आपल्याला घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना शिकवण्याची, त्या अवेअर होण्याची प्रचंड गरज आहे. नाही तर मग अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम काय होतात, घेतले जातात. आणि आय पिल म्हणजे एक प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग पिल असतं, त्याला आपण जस्ट झालेला ब्रँड आहे म्हणून, पण ते लिव्होनॉर्जेस्ट्रॉल पिल असते, ती प्रोजेस्ट्रॉनची पिल असते. ती जास्त डोसमध्ये दिली तर कधी कधी आपलं जे स्त्रीबीज बाहेर येणार असतं, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो, ते थांबतं. किंवा जे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिलन व्हायचं असतं तर ती प्रक्रिया थांबू शकते. किंवा ती तयार झालेला गर्भ एंडोमेट्रियम इम्प्लांट होत असतो, त्याला आपण इम्प्लांटेशन म्हणतो, त्याच्यामध्ये रोकथाम येऊ शकते. पण ते घडतंच असं नाही. समजा स्पर्म आणि एग त्यांचं मिलन झालं आणि नंतर आपण गोळी घेतली तर प्रोजेस्ट्रॉनमुळे, म्हणजे आता हे जे काही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनमध्ये हा दिलेला साईड इफेक्ट नाही, पण आम्ही बऱ्याच वेळेला बघितलेला आहे की कधी कधी तो गर्भ तर तयार झालेला असतो, पण तो चिकटण्यासाठी वातावरण सगळं गोळीमुळे बिघडलेलं असतं. त्यामुळे कधी कधी तो गर्भनलिकेत राहतो आणि गर्भनलिकेत प्रेग्नन्सी राहिल्यामुळे त्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे ते रप्चर होऊन ती ट्यूब पण काढायला लागलेली आहे. आम्ही कित्येक वेळेला बघितलं, नाही मॅडम आम्ही IPL घेतली आहे ना आणि ब्लिडिंग पण झालं होतं, मग कशी काय आम्हाला प्रेग्नन्सी राहिली, त्याच्यानंतर ती घेतली गेली. कारण ऑलरेडी तिथे एग बसलेलं असेल आणि तुमचा इंटरकोर्स झाला तर पहिल्या 5 सेकंदात हो, आणि मग तो म्हणजे किती पहिल्या 5-10 मिनिटात सुद्धा ती गर्भधारणा राहून जाते. म्हणजे हे फर्टिलायझेशन होतं. मग त्या फर्टिलायझेशन झालेल्या गर्भाला कुठेतरी इम्प्लांट व्हायचं असतं पण जागा नसते. मग हे बघितलेलं आहे मी की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेतल्यामुळं प्रत्येक वेळेला मी आता अलीकडे हिस्ट्रीज विचारायला सुरुवात केली की तुम्ही काही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन घेतलं आहे का. बरोबर आहे, कारण तुमच्यासाठी सुद्धा हे हिस्ट्री माहिती असणं खूप गरजेचं होतं. तर असं झालं म्हणजे त्याच्यात आता एक गर्भनलिका गेली म्हणजे तुमची फर्टिलिटी डेफिनेटली थोडीशी कमी आली. आता मुळात यंग म्हणजे या जनरेशनमध्येच लाईफस्टाईलच सगळी बदलत चालल्यामुळे, बरोबर आहे, अल्कोहोल असेल किंवा धूम्रपान असेल, मुली तितक्याच
करतात आणि ते एक ॲडिक्शन होत चाललंय. पण त्याचा शरीरावर जो परिणाम आहे, म्हणजे मी असं वाचलं होतं की जर का प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर 3 महिने आधी तुम्ही हे सगळं बंद करा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर पण 3 महिने बंद ठीक आहे, पण म्हणजे त्याच्या आधी जे केलेलं असतं त्याचा पण निश्चित परिणाम आपल्या शरीरावर झालेला असतो. म्हणजे लाईफस्टाईलला प्रत्येक फॅक्टर. पण आपण जेव्हा म्हणतो की हे बंद करा, तर याचे दुष्परिणाम काय असतात? म्हणजे समजा अल्कोहोल ती घेते, मद्यपानाचं सेवन करते किंवा सिगरेट स्मोकिंग करते आहे किंवा तिचा पार्टनर सिगरेट स्मोक करतो, ती पॅसिव्ह स्मोकमध्ये राहते, तेव्हा एक अंड्याच्या क्वालिटीवर, गुणवत्तेवर, स्पर्मची संख्या कमी असते, मोटिलिटी कमी होते, DNA फ्रॅगमेंटेड स्पर्म्स जास्त असतात, त्यामुळे अबॉर्शनची रिस्क वाढते, ॲबनॉर्मल बेबी होण्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे जरी पुरुष म्हणजे आता कसं असतं, आपल्याला बेबी ट्राय करायचं आहे, त्यामुळे मुलगी कशी आहे ती नाही माझ्या शरीरामध्ये बाळ राहणार आहे म्हटल्यावर मला आता कसं सगळं नीट घेतलं पाहिजे, हेल्दी लाईफस्टाईल, माझं खाणं नीट, मी फोलिक ॲसिड घेणार, B12 घेणार, D3 माझं नॉर्मल असलं पाहिजे, मी रोजचा एक्सरसाइज करणार, पालेभाज्या, मूड आलेली कडधान्य, पाणी छान, म्हणजे सगळं तर ते सगळं छान. पण इथे हजबंड जर म्हणजे जो तिचा पती जर मद्यपान करत असेल, अल्कोहोलचं सेवन करत असेल, तर त्यामुळे जे स्पर्म्समध्ये चेंजेस होतात त्यामध्ये बाळाला हार्ट डिफेक्ट होऊ शकतात, क्लेफ्ट लिप म्हणजे चिरलेली असते ना कधी कधी लिप दिसतं, अशा टाईपचे प्रॉब्लेम बेबीजमध्ये येऊ शकतात, ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात. त्यामुळे आपण म्हणतो पुरुषांना ॲटलिस्ट 3 महिने, कारण काय असतं स्पर्म बनायला, मॅच्युअर व्हायला 3 महिने लागतात, 70 ते 90 दिवस लागतात. बरं. त्यामुळे आज समजा अँटीऑक्सिडंट घेतलं एका मुलाने, तर त्यापासून रिपेअर झालेला स्पर्म बाहेर पडायला 70 ते 80 दिवस जातात. त्यामुळे तो 3 महिन्याचा पिरियड असतो. तर ते 3 महिने मग ॲटलिस्ट त्याने 3 महिने तरी ह्या सगळ्या गोष्टी करू नयेत, म्हणजे आपल्या स्पर्मचा DNA बिघडणार नाही आणि त्याचा अफेक्ट आपल्या पुढच्या जनरेशनवर होणार नाही. सो लाईफस्टाईलमध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपण अल्कोहोल 3 महिने बंद करावं, सो दॅट पुढं पुरुषांचं आणि मुलींचं आधी पण नाही आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीत तर मुळीच नाही तर बाळाला टॉक्सिक अल्कोहोल सिंड्रोम होतो, म्हणजे बाळ खूप अफेक्ट होऊ शकते ब्रेन टू टोपर्यंत. अरे बापरे. बरं. आणि मग अशा अनेक लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा आता उदाहरणार्थ मला स्पेसिफिक प्रश्न आहेत की घट्ट जीन्स घातल्या जातात, मुलंही घालतात, किंवा रील्समधनंच हे एक आलेलं एक इन्फॉर्मेशन आहे की लॅपटॉप मांडीवर घेऊन पुरुष. कारण काय आहे, आधीच लाईफस्टाईलमुळे पुरुषांच्या मधलं शुक्राणूंचं प्रमाण, त्यांची हालचाल, त्याची मॉर्फॉलॉजी, रचना आणि DNA फ्रॅगमेंटेशन, या ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला हेल्दी बेबी कन्सीव्ह होण्यासाठी लागतात, तर त्या लाईफस्टाईलमुळे सगळ्या बिघडलेल्या आहेत. त्यात जर आपण आपल्या टेस्टीजना गरम टेम्परेचरने एक्सपोज केलं, म्हणजे आपण लॅपटॉप जेव्हा मांडीवर ठेवतो तेव्हा ते जे गरम झालेलं लॅपटॉप आहे त्याचं ते तापमान आहे ते खाली टेस्टीजपर्यंत जातं. आणि टेस्टीजला निसर्गाने मुद्दामून आपल्या शरीराच्या बाहेर ठेवलं आहे. का बरं बाहेर ठेवलं आहे? कारण टेस्टीजमध्ये तयार होणारे जे शुक्राणू आहेत त्यांना गरम तापमानाशी जर संपर्क आला तर ते मरून जातात. म्हणून निसर्गानेच टेस्टीजना बाहेर ठेवलं आहे आणि आपण परत त्याच्यावर लॅपटॉप ठेवून त्याचं टेम्परेचर वाढवतो आहे. त्यामुळे आपली फर्टिलिटी कमी होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो टाईट जीन्स किंवा आपण ड्रायव्हिंगचा जॉब असतो, काही आता ड्रायव्हिंग किंवा ट्रक ड्रायव्हर्स किंवा मोठ्या फर्नेसेस मध्ये काम करणारी मुलं असतात, मग त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी थंड पाण्याचा बाथ घेतला पाहिजे, वॉटर थेरपी केली पाहिजे, थंड पाण्यात थोडं बसलं पाहिजे. जेवढं टेम्परेचर आपण एक्सपोज करतो तेवढं ते कूल डाऊन पण झालं पाहिजे. आणि जे आपण म्हणजे ज्या गोष्टी आपण टाळू शकतो, लाईक जसं लॅपटॉप मांडीवर ठेवणं वगैरे, या टाईट जीन्स घालणं, ह्या सगळ्या टाळल्या पाहिजेत.
तुम्ही म्हणालात की थंड पाण्याचं उदाहरण आता, तर त्यालाच कनेक्टिंग माझं असं विचारणं आहे की इन्फ्लमेशन आजकाल सगळ्या रील्समध्ये येतं की इन्फ्लेम्ड बॉडी किंवा तर हा स्ट्रेस रिलेटेड पण काही आजार आता जे येत चाललेले आहेत किंवा एन्झायटी रिलेटेड आहेत आणि मग त्याचा सगळा परिणाम या बाईच्या शरीरावर प्रत्येक डिकेडला वेगवेगळ्या पद्धतीने होतो. बरोबर. तर हे इन्फ्लमेशन म्हणजे नक्की काय असतं? इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणं. तर शरीरामध्ये काही अवयवांचा आपण काय म्हणतो हार्मोनल बॅलन्स. बरोबर. हार्मोन म्हणजे काय असतं? हे एक रासायनिक संदेशवाहक असतात. म्हणजे एक रासायनिक केमिकल आहे ते जे संदेश पोचवत असतं. तर ह्यांच्या कमी प्रमाणात तयार झालं तर काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम येतात. हे जास्त प्रमाणात तयार झालं तर काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम येतात. त्यामुळे हे हार्मोन्स असतात हे अतिशय महत्त्वाचं केमिकल आपल्या शरीरात तयार होत असतं आणि शरीरातल्या इन्फ्लमेशनमुळे हार्मोन्स आपले इम्बॅलन्स होऊ शकतात. तर त्याच्यामुळे शरीरामध्ये अगदी डोक्यापासून मेंदूपासून पायापर्यंतचे प्रॉब्लेम येऊ शकतात. थायरॉईडमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्या ओव्हरीमध्ये इन्फ्लमेशन झाल्यावर PCOD वगैरे होऊ शकतं. शरीरात जिथे जिथे सगळं कार्य चाललेलं आहे शरीराचं त्या सगळ्यामध्ये जेव्हा इन्फ्लमेशन होतं तेव्हा ते कार्य बिघडतं. तर मग त्याच्यामध्ये लिव्हरचा पण रोल असतो यकृताच्या आपल्या. त्याच्यामध्ये सर्वात मोठा ऑर्गन स्किन इंटेस्टाईन सगळंच येतं. बरोबर. गटमधले बॅक्टेरियाज गटमधले बॅक्टेरियाज पण फार महत्त्वाचे आहेत. जे हेल्दी बॅक्टेरियाज जर तिथे असतील तर अनेक गोष्टी हेल्दी. आता पूर्वी आपण नाही का म्हणायचो ऐकायचो की तुकाराम म्हणायचे अन्न तारी अन्न मारी आणि अन्न नाना विकारी. जे काही खातोय मग हे तुकारामचं म्हणायचं. सायन्स राहायला बाजूला तुकाराम साधू असून म्हणायचे ते त्यांच्या ओव्यात आहे. तसं अन्नाला प्रचंड महत्त्व आहे. 80% आजार हे अन्नाशी निगडीत असतात. त्यामुळे आपण काय खातोय, काय पितोय, कसं खातोय, कधी खातोय, किती प्रमाणात खातोय आणि काय प्रोसेसिंग करून खातोय हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि इन्फ्लमेशनसुद्धा ह्याच सगळ्या गोष्टींशी निगडीत असतं. कारण इतकी फास्ट लाईफ झालेलं आहे त्या सगळ्यामध्ये आपलं हे जो सतत आता हा स्ट्रेस आणि एन्झायटी शब्द तर आपल्या आयुष्याशी आता सततच आहे. म्हणजे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एस्पेशली प्रेग्नंट होणाऱ्या बायकाच्या म्हणजे जे प्लॅनिंग करत आहेत त्यांच्यासाठी काही तुम्ही मार्गदर्शन करू शकाल की? बरोबर आहे. तर आपण स्ट्रेसपासूनच घेऊ. स्ट्रेस वाढला शरीरातला की कॉर्टिसॉल वाढतं. कॉर्टिसॉल वाढलं की ते आपल्या ओव्ह्युलेशनवर अफेक्ट करतं. त्यामुळे कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो. अनियमित आपला पिरियड होतो. तर आपल्याला एक्सरसाइजसुद्धा व्यायामसुद्धा अगदी जसा ठराविक प्रमाणात केला पाहिजे. खूप जास्त जो अतिरेक करतात त्यांच्यासुद्धा ह्या व्यायामामुळं थोडे शारीरिक बदल घडतात. त्यांच्यात सुद्धा कधी कधी ओव्ह्युलेशनच होत नाही असं सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे व्यायाम पण मॉडरेशनमध्ये पाहिजे. स्ट्रेस पण कमीत कमी असला पाहिजे. आहार पण अगदी बॅलन्स्ड हवा. झोप अतिशय उत्तम 7 ते 8 तासाची ती पण रात्रीची हवी. कारण झोप चांगली असेल तर मेलॅटोनिन सिक्रेशन चांगलं असतं. आणि मेलॅटोनिन हे आपल्या अंड्याच्या क्वालिटीशी सुद्धा निगडीत असतं. किती छान. त्यामुळे अंड्याची गुणवत्ता सुद्धा तिथे लिंक्ड असते. त्यामुळे ज्यांच्या नाईट शिफ्ट्स असतात, ज्यांची झोप नसते नीट, स्क्रीन टाईम जास्त असतो, त्यांची अंड्याची क्वालिटी खराब असते. त्यांना सारखी अबॉर्शन होणं, कन्सीव्ह न होणं अशा टाईपच्या प्रॉब्लेमना सामोरं जावं लागतं. पाणी अतिशय उत्तम पद्धतीने पिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर लाईफस्टाईल म्हटलं तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये प्लास्टिक हा अविभाज्य भाग झाला. आपण बघतो भारतात जे मिळणाऱ्या बऱ्याचशा 99% जे काही मिनरल वॉटर मिळतं किंवा हे काय बरं रेडी टू म्हणजे आपण पिण्याचं पाणी ड्रिंकिंग वॉटर जे घेत असतो ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असतात. ते प्लास्टिक जेव्हा उन्हात त्या बॉटल ट्रान्सपोर्ट होत असतात किंवा ठेवलेल्या असतात तेव्हा ते प्लास्टिक सगळं लीच आउट होतं पाण्यामध्ये. आणि त्याच्यात बिस्फेनॉल ए वगैरे थॅलेट्स असे सबस्टन्स असतात. तर त्यांना आपण EDC म्हणतो. एंडोक्राईन डिसरप्टिव्ह केमिकल्स. तर हे आपल्या शरीरातल्या इस्ट्रोजनसारखं काम करतात.
तर इस्ट्रोजन जेव्हा पुरुषांच्या शरीरात जातं तेव्हा त्यांचा काउंट कमी होतं, स्पर्मचा मोटिलिटी कमी होते, स्पर्मॅटोजेनेसिसवर अफेक्ट होतो. स्त्रियांच्या जेव्हा शरीरात हे जातं तेव्हा PCOD सारखे इस्ट्रोजन जास्त झाल्यामुळे PCOD सारखे प्रॉब्लेम येतात. गर्भाशयामध्ये एंडोमेट्रिओसिस, ॲडिनोमायोसिस, फायब्रॉइड सारखे प्रॉब्लेम येतात. आपण तर ते जे काय मायक्रोवेव्ह हीटिंग जे काय कंटेनर्स असतात ते सगळे प्लास्टिकचे असतात. प्लास्टिकला तर कधी हीट करायचं नसतं, नाही तर ते प्लास्टिक त्या हीटमधून मुळे ते लीच आउट होऊन आपल्या फूडमध्ये येतं, अन्नामध्ये येतं आणि त्या अन्न आपण ते खातो. त्यामुळे भरपूर एंडोक्राईन म्हणजे हार्मोनल प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅनिंग करताना नाही, कायमच यूज ऑफ प्लास्टिक अत्यंत कमी करायला पाहिजे. त्यात परत आपण जेव्हा प्रोसेस्ड फूड खातो त्या प्रोसेस्ड फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात, आर्टिफिशियल कलर असतो, इसेन्स असतो. या सगळ्याचा परिणाम आपल्या होणाऱ्या बाळावर असतो. सगळं एकमेकांशी होणाऱ्या बाळावर. अलीकडे ऑटिझमचं प्रमाण किती वाढलंय, हे सगळं केमिकल एक्सपोजर. करेक्ट. पूर्वी 40-50 वर्षापूर्वी जेव्हा फर्टिलायझर्स कमी होते, पेस्टिसाइड्स कमी होते, तेव्हा ते इतक्या ॲबनॉर्मॅलिटीजचं, ऑटिझमसारख्या प्रॉब्लेमचं प्रमाण खूप कमी असायचं. अलीकडे इतकं ते वाढलेलं आहे आणि हे मेनली बिकॉज ऑफ केमिकल एक्सपोजर. आता आपण श्वास काय घेतोय, पाणी काय पितोय ह्याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण जेवढं आपण कंट्रोल करू शकतो तेवढं तरी आपल्याला केलं पाहिजे. खरंय, अगदी खरंय. तुम्ही मगाशी पाण्याचं म्हणलात, तर अशी पण एक विचारधारा आहे ना की नारळाचं पाणी, शाळ्याचं पाणी पिलं तर गोरबाळ होतं किंवा अशा बाळाचं डोकं मोठं होतं. नारळाचं पाणी हे पाणी आहे, बरोबर. काय असतं, प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात आपल्याला आपलं हायड्रेशन चांगलं राहिलं पाहिजे. पाणी आपण भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे, तर आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात. बाळाकडे जाणारा जो रक्ताचा प्रवाह आहे तो अतिशय व्यवस्थित राहतो. तर मग कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तिला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित हे सांगितलं जात असेल. आणि त्यात थोडीशी मिनरल्स आहेत, चांगली मिनरल्स आहेत, पोटॅशियम आहे वगैरे, ते सगळं उपयोगी आहे. पण अगदी त्याचा अतिरेक सुद्धा आपण करायला नको. म्हणजे पी 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 म्हणजे तिला समजा नारळाच्या पाण्याची नॉशिया होत असेल तर तो तिच्या मागून आपण सकाळ संध्याकाळ तू नारळाचं पाणी पिलंच पाहिजे म्हणून सुद्धा मागे लागायचं नाही. किंवा नारळाचं पाणी पिलं म्हणून बाळाचं डोकं मोठं होतं, गोरं बाळ होतं, असं काही होत नसतं. आता कितीही आफ्रिकन कंट्रीमध्ये तुम्ही कितीही नारळाचं पाणी त्यांना घाला किंवा केशर घाला किंवा ज्या गोड पांढरे पदार्थ घाला, की या सगळ्या आपल्याकडे समज आहे की पांढरे पदार्थ खाल्ले की आपलं बाळ गोड होतं, म्हणजे गोरं होतं. गोऱ्या बाळाचा फोटो रूममध्ये लावला की बाळ गोरं होतं. तर तिथे आई वडील जेव्हा ज्या जीन्सचे तसंच बाळ होणार आहे. खरंय. तो जो रंग येत असतो बाळाला हा आईबाबांच्या जीन्समधून येत असतो. हा काही खाल्ल्या पिल्ल्याने अजिबात मॉडिफाय होत नसतो. आता माझ्या एका पेशंटने त्याच्या बायकोचं, आता चहा कॉफी कशी एकदा घेतली तरी चालते, पण कॉफी बंद करून टाकली. तिला ब्लॅक कॉफी प्यायची तिला सवय होती, बंद केली. तर तिची बंद नाही. तू कॉफी पिलीस की आपलं बाळ काळं होईल. मागचं बाळ नाही का आपलं थोडंसं गवाळ झालंय. पण हे किती खरं, किती दुःख, म्हणजे हे नाहीच आहे, ऐकत पण नाहीये. कारण ते मेन म्हणजे रंग हा आपल्या जीन्सवरून ठेवतो. कित्येक वेळेला असं होतं, आई गोरी आहे, बाबा गोरे आहे, पण बेबी जरा गवाळ आहे. हे जीन्समधून येतं. म्हणजे आजी, आजोबा, काका, हे सगळ्यांचे सगळं कुठलाही जीन आलेला असेल ना. असं नाही आहे की कित्येक गोऱ्या आई बाबांना जर बेबी गवाळ झालं तर वाटतं खाण्यापिण्यातून तिने सगळं पराक्रम केलेत म्हणून बाळ असं झालंय, पण असं नसतं. हे जीन्सशीच लिंक असतं. रंग, चेहऱ्याचा रंग, डोळ्यांचा रंग. आणि आपल्या इथं हे जरा जास्तच आहे ना की त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आणिकच सुपरस्टिशन्स होत लागले. आता नॉनव्हेज बद्दल सुद्धा असंच असतं. आता कित्येक कंट्री अशा आहेत की ज्यांच्यामध्ये भाज्या फारशा उगवतच नाही. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्यालाच नॉनव्हेज असतं आणि त्यात बरोबर ड्रायफ्रुट्स, बरोबर. मग त्यांच्या शरीरात तर किती उष्णता निर्माण व्हायला पाहिजे. पण त्यांना तर आपल्यापेक्षा जास्त बाळ असतात, 5-5, 7-7, 10-10 बाळ असतात त्यांना, बरोबर. त्यामुळे
नॉनव्हेज, मग मला जेव्हा विचारलं जातं की नॉनव्हेज खाऊ का, मी म्हणते की तुम्ही नॉनव्हेजचे पीसेस खा, अंड खा, फिश खा, ग्रेव्ही घेऊ नका. तर त्यांना आश्चर्य, अरे हे तर गरम पदार्थ मॅडम खायला सांगतायत, सूप तरी पिऊ का? अरे म्हटलं ते प्रोटीन्स आहेत, ते घ्या तर त्याचा फायदा आहे. आणि बाकी ग्रेव्ही तर काय नुसता मसाला आहे, खरंय, मसाल्याने तर त्रास होणार. त्यामुळे नॉनव्हेज पण खाल्लं तरी चालतं प्रेग्नन्सीमध्ये, पण पीसेस, कारण ते प्रोटीन आहे. आपण इतका वास्ट विषय आहे ना मॅडम, की आपण, मला वाटतं कदाचित सेकंड पार्ट कधीतरी करायला लागेल. असं पण म्हणतात ना की सेम फॅमिलीजमध्ये लग्न करू नयेत, बरोबर आहे, किंवा कम्युनिटीजमध्ये लग्न करू नये, कारण डिफेक्ट्स अनुवंशिक येऊ शकतात. या बाबतीत थोडं सांगितलं तर, कारण ह्याचा अवेअरनेस नाही आहे ना तेवढा. अगदी नाही आहे, कारण कित्येक कम्युनिटीमध्ये नात्यात लग्न ही एक प्रथा आहे. हो, 70% लोकांना काही होणार नाही, पण जे अफेक्टेड 30% आहेत ते समाजापुढे येत नाहीत. तर काय असतं, जेव्हा आपण नात्यात लग्न करतो आणि आपल्या पूर्ण जेनेटिक मेकअपमध्ये एक कुठला तरी जीनचा तुकडा आहे, तो बाजूला गेलेला आहे, कुठला तरी ॲडिशनल तुकडा येऊन बसलेला आहे, तर असे काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात. पण ते आपल्या एकट्यात असेल आणि आपल्या पार्टनरच्या जीनमध्ये काही नसेल तर ते बेबीमध्ये रिफ्लेक्ट होत नाही तेवढं. पण जर नात्यात लग्न असलं तर कधी कधी तो डिफेक्ट, तो एक तुकडा कमी असलेला जीन किंवा ॲडिशनल असलेला जीन, तो समजा आपल्या पार्टनरमध्ये असेल, कारण आपण एकाच फॅमिलीतले आहोत, तर आपल्याला माहिती नाही ते कोणापासून आपल्याकडे आलं आहे, आणि त्या दोघांचं लग्न झालं तर बेबी अफेक्टेड होतं. आता मी हे समजायला थोडंसं कठीण आहे, पण मी एक उदाहरण देते, कसं आपण एक जेनेटिक डिसऑर्डरचं. आता समजा बीटा थॅलेसिमिया आहे ट्रेट, आपण तो तपासलेला नाही आहे, म्हणजे रक्ताचं म्हणतात. हां, मी सांगते, बीटा आपल्याला एक ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन असू शकतं, जे तपासल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही, तर त्याला आपण म्हणतो थॅलेसिमिया टेस्टिंग. तर ते करेलच, मी केलेलंच असतं असं नाही. तुला आठवतंय का तू केलंयस? नाही, तर असंच असतं ते. तर थॅलेसिमियाचं, सिकल सेल डिसीजचं टेस्टिंग काही आपलं झालेलं नसतं. तर आता समजा फॅमिलीत लग्न झालं आहे, हिला बीटा थॅलेसिमिया आहे, म्हणजे एक थोडंसं ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन आहे. सेम फॅमिलीतला तो मुलगा आहे, त्याला पण ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन आहे. मग 2 बीटा थॅलेसिमिया जेव्हा एकत्र लग्न करतात तेव्हा होणारं मूल मेजर थॅलेसेमिक सुद्धा होऊ शकतं. आणि जेव्हा मेजर थॅलेसेमिक होतं तेव्हा त्या बाळाला साधारण वयाच्या पहिल्या वर्षापासून किंवा काही महिन्यांपासून ते पूर्ण आयुष्यभर दर 2 महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करायला. पण म्हणजे हे सगळं अवॉइडेबल आहे ना? हो, हे इझिली अवॉइड होऊ शकतं. तर हे फक्त मी एका जेनेटिक डिसीजबद्दल सांगितलं जे एका घरात असू शकतात. तसंच सिकल सेल आहे, किंवा हे नोन आहेत, अननोनसुद्धा असे अनेक जेनेटिक प्रॉब्लेम असतात की जे असल्याने आपल्याला काही फरक पडत नाही, पण सेम जेनेटिक मेकअपची दुसरी व्यक्ती असेल आणि त्या दोघांचं मिलन झालं तर ते बेबीमध्ये मोठ्या स्वरूपात दिसू शकतं. तसे अनेक आजार आहेत. पण मग लाखो म्हणता तुम्ही, पण मग लग्न ठरायच्या वेळेला असं काही जोडप्यांनी काही टेस्ट करायला पाहिजेत असं जर का सांगायचं झालं, म्हणून तर आपण म्हणतो प्री मॅरेज काउन्सिलिंग करायचं. प्री मॅरेज, प्री कन्सेप्शन. मग ते मॅरेजच्या वेळेला आपला सगळा वेळ काय जातो, डेस्टिनेशन वेडिंग, कुठल्या साड्या, कुठली ज्वेलरी, आपण हजबंड वाईफचे कपडे मॅच झाले पाहिजे, ज्वेलरी मॅच झाली पाहिजे. हे जास्त खूप महत्त्वाचं. तर त्या मॅचिंग मध्ये ठीक आहे, पण सोडून देऊया लग्नाचं. पण ॲटलिस्ट आपण जेव्हा बेबीसाठी फॅमिली प्लॅन करणार असतो त्यावेळेला तरी प्री कन्सेप्शनल प्लॅनिंग. पण काही टेस्ट तुम्ही सांगू शकाल की ज्या घेणं गरजेचं आहे? बरोबर आहे. आपण रुटीन ब्लड टेस्ट करतच असतो, ब्लड ग्रुप बघत असतो, बरोबर. ब्लड ग्रुपचं तसं इतकं महत्त्व नाही आहे. फक्त मुलीचा निगेटिव्ह असेल आणि मुलाचा पॉझिटिव्ह असेल तर त्यांना थोडीशी काळजी घ्यावी लागते, म्हणजे काही इंजेक्शन घ्यावी लागतं तेवढंच. पण ब्लड ग्रुपपेक्षाही महत्त्वाचं, काही त्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत का, मग ते असतील आणि आपलं ठरलं असेल तर मग ही व्हॅक्सिनेशन करायची असतात का. त्याचबरोबर
जर समजा नात्यात लग्न होत असेल तर मग मात्र दोघांचंही जेनेटिक टेस्टिंग केलं जातं. कधी कधी होल एक्झोम स्टडीज पण कराव्या लागतात. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या बघणं खूप गरजेचं असतं. हे इतकं आत्ता कॉम्प्लिकेटेड वाटतंय. पूर्वी असं काही नसायचंच ना. अशी लग्न होत असतील, नॉर्मल मुलं होत असतील पुढं. आणि काही ज्यांना होत नसतील त्यांना तो नशिबाचा प्रश्न म्हणून सोडून दिलं जातं की ते आमच्या नशिबात नव्हतं की आमच्या होऊन गेलं. करेक्ट. मॅम, आत्ताच्या या सगळ्या लाईफस्टाईलच्या आपण जे बोलतो आहोत, तर त्याच्यामध्ये मुलगी म्हणजे कपल प्रेग्नंट ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला अनेक मिसकन्सेप्शन्स घरी पण असतात ना, की हे खा, हे खाऊ नका. बरोबर. बाहेर खायचं नाही हे तर अगदीच बरोबरच आहे, पण काही फळं वर्ज्य असतात किंवा एक्स्ट्रा ड्रायफ्रूटच खायला लागतं, मग ते वजनाचे प्रॉब्लेम्स येतात. पहिल्या 3 महिन्यात खायचं पण नाही असं सांगितलं होतं. अच्छा. कारण ते गरम असतं. म्हणजे पपई, म्हणजे हे नॉर्मल आपण डिजिटल सोशल मीडियामध्ये जे बघतो, पण हार्ड अँड फास्ट की हे 5 गोष्टी पाळा, सगळं नीट होणार आहे, इतपत काही आपल्याला सोपं सांगता येणार आहे का? असं थोडंसं सांगणं अवघड असतं. पण आपण काय असतं, घरचं आणि सात्विक आणि बॅलन्स डाएट, पण हेच आधी खरं म्हणजे काय हे कोणाला माहिती नसतं. मोड आलेली कडधान्य, घट्ट डाळीचं वरण, मग कुठल्याही त्या 5 डाळी चालतात. कारण आपल्या प्रेग्नन्सीमध्ये जर प्रोटीन्स आपण जास्त घेतले तर ते बाळासाठी उपयोगाचे असतात. कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती किंवा रोटी, भात हे जरा सिम्पल कार्ब असतात, ते जरा कमी खाल्ले तरी चालतात. कारण काय असतं, ते खाल्ल्यामुळे पटकन लगेच भूक लागू शकते आणि मग ओव्हर इटिंगमुळे आपलं वजन वाढतं आणि बाळाचं कमी राहतं. त्यामुळे कसं असतं, प्रोटीन्स जास्त घेतले की बाळाचं वजन वाढीसाठी ते अत्यंत उपयोगी असतं. आपलं वजन वाढलं तर परत वजन रिलेटेड अनेक गोष्टी आपल्याला होणार असतात. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, जास्त वजन वाढल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी न होणं, अशा पण गोष्टी असतात. तर त्यामुळे आपलं वजन व्यवस्थित राहायला पाहिजे, फक्त बाळाचं वाढायला पाहिजे. साखरेचं सेवन, गुळाचं सेवन शक्यतो नाही करायचं. नाही. कारण शुगर, गूळ हे सिम्पल कार्ब आहेत. हे आपण घेतले की पटकन शुगर वर जाते, थोड्या वेळाने लगेच खाली येते. हा जो पिंगपॉंग असतो हा जनरली चांगला नसतो, हा कधीच खरं चांगला नसतो, पण ॲटलिस्ट प्रेग्नन्सीत सुद्धा नाही. आणि फायबरस डाएट घेतलं पाहिजे, रफेज ज्याच्यामध्ये आहे, सालीसकट फळं. आपण कसं प्रेग्नन्सी म्हटल्यावर साल अगदी व्यवस्थित काढून आपण देत असतो, असं नाही. छोटे छोटी सीड्स असलेली फळं, बिया असलेली, तर ती घ्यायला पाहिजेत आपण. आणि जसं आपण म्हटलं, मोड आलेली कडधान्य, पालेभाज्या स्वच्छ धुवून, पाऊस म्हटलं की नाही पावसात पालेभाज्या नाही खायच्या. मी तर म्हणते उलट खा, कारण पावसाच्या पाण्याने ते फर्टिलायझर, पेस्टिसाइड वॉश होत आहेत. तुम्हाला फक्त मातीचे पाणी फक्त काढून टाकायचे, ते तुम्ही 10-15 मिनिटं ते तुम्ही घरी स्वच्छ करू शकता तुम्ही ते. पण मेनली फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड, त्यात अतिशय उत्तम आयनचा स्रोत आहे तो, उत्तम. त्यामुळे पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, घट्ट डाळीचं वरण वगैरे हे सगळं घेणं. आता कसं अलीकडे दुधाच्या बाबतीत सुद्धा परत थोडासा कारण दूध सुद्धा आता अगदी मॉडरेशनमध्ये वापरलं पाहिजे. कारण आता मॉडर्नायझेशन ऑफ डेअरी फार्मिंग झालं आहे आणि त्यामध्ये दुधाचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी प्राण्यांना ऑक्सिटोसिन दिलं जातं, ग्रोथ हार्मोन दिली जातात, त्यांच्या इन्फेक्शनसाठी भरपूर अँटीबायोटिक्स दिली जातात आणि भरपूर सारे हार्मोन्स दिले जातात. आणि त्यामुळे हे सगळं दुधात आलेलं असतं. बरोबर. त्यामुळे प्रेग्नन्सीत सुद्धा ते दूध मॉडरेशनने घ्यावं. पण अदरवाईज सुद्धा ज्या भरपूर दूध पिणाऱ्या मुली असतात लहानपणी, त्यांची पिरियड्स लवकर येतात, त्यांना PCOD होतं, त्यांचे पिरियड अनियमित राहतात. तर अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण या दुधातल्या हार्मोनमुळे. तर प्रेग्नन्सीत जर बघायचं झालं तर सगळी फळं आपण खाऊ शकतो. पपई सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की रिजनल सीझनल फळं, ज्या रिजनमध्ये जे फळ होतं, ज्या सीझनमध्ये जे फळ होतं ते खावं. म्हणजे अगदी आपल्याला किवी आणा किंवा आपण पेर आणा, प्लम्स आणा असं नाही म्हणायचं. आपण आपल्या ह्या रिजनमधलं जे फळ असतं ते आपल्यासाठी झालेलं असतं, त्याची जी न्यूट्रिशनल कंटेंट आहेत ते आपल्यासाठी असतात. त्यामुळे ह्या भागातली पपई आहे आपली, ती सगळी न्यूट्रिटिव्स आपल्याला पिकलेली पपई देणार आहे. बरोबर. फक्त प्रश्न कुठे आला, कच्च्या पपईचा. त्याच्यामध्ये
जे एक केमिकल असतं ते कधी कधी अबॉर्शन करू शकतं, असा एक हे आहे, म्हणजे रिसर्च आहे. पण ते अशी आपण कच्ची पपईशी किती मात्रेत खाणार आहे की ज्याने अबॉर्शन होईल. आणि पिकलेली जर पपई आहे ती तर खरं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये उपयुक्तच आहे. त्याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, त्याने डोळ्याचं आरोग्य, स्किनचं आरोग्य चांगलं राहतं. किती मिथ्स आहेत ना. त्यामुळे सगळे रिजनल सीझनल फ्रुट्स खायला हरकत नाही. मँगोच्या सीझन, आंब्याच्या सीझनमध्ये आंबा जो आपण म्हणतो उष्ण आहे, खाऊ नये, खाऊ शकतो आपण. फणस खाऊ शकतो, सगळी फळं खाऊ शकतो. मॅम मगाशी आपण जे बोलत होतो ना की प्रेग्नन्सी प्लॅन करताना एक तुम्ही लाईफस्टाईल तुमची जर का स्मोकिंग किंवा हे असेल तर तुम्ही 3 महिने ते थांबवावं सो दॅट पुढं नीट होतील गोष्टी. तर तसंच आणि यंग थोडं जनरेशन आपण म्हणतो की आता वॅक्सिन्स मुलींसाठी HPV वॅक्सिन की कॅन्सर प्रिव्हेन्शन आहे. अल्कोहोल आपण फक्त म्हटलं, स्मोकिंग कधीच नाही, 3 महिने नाही, कधीच नाही. सो 3 महिने आधी नाही, स्मोकिंग कधीच नाही, पण आपण 3 महिने तरी बंद करा मुलींचं असं म्हटलं. अल्कोहोल राईट. सो लाईफस्टाईलमध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपण अल्कोहोल 3 महिने बंद करावं सो दॅट पुढं पुरुषांचं आणि मुलींचं आधी पण नाही आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीत तर मुळीच नाही तर बाळाला टॉक्सिक अल्कोहोल सिंड्रोम होतो, म्हणजे बाळ खूप अफेक्ट होऊ शकते ब्रेन टू टोपर्यंत. अरे बापरे. बरं. आणि मग अशा अनेक लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा आता उदाहरणार्थ मला स्पेसिफिक प्रश्न आहेत की घट्ट जीन्स घातल्या जातात, मुलंही घालतात किंवा रील्समधनंच हे एक आलेलं एक इन्फॉर्मेशन आहे की लॅपटॉप मांडीवर घेऊन पुरुष. कारण काय आहे, आधीच लाईफस्टाईलमुळे पुरुषांच्या मधलं शुक्राणूंचं प्रमाण, त्यांची हालचाल, त्याची मॉर्फॉलॉजी, रचना आणि DNA फ्रॅगमेंटेशन, या ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला हेल्दी बेबी कन्सीव्ह होण्यासाठी लागतात, तर त्या लाईफस्टाईलमुळे सगळ्या बिघडलेल्या आहेत. त्यात जर आपण आपल्या टेस्टीजना गरम टेम्परेचरने एक्सपोज केलं, म्हणजे आपण लॅपटॉपच्या मांडीवर ठेवतो तेव्हा ते जे गरम झालेलं लॅपटॉप आहे त्याचं ते तापमान आहे ते खाली टेस्टीजपर्यंत जातं. आणि टेस्टीजला निसर्गाने मुद्दामून आपल्या शरीराच्या बाहेर ठेवलं आहे. का बरं बाहेर ठेवलं आहे? कारण टेस्टीजमध्ये तयार होणारे जे शुक्राणू आहेत त्यांना गरम तापमानाशी जर संपर्क आला तर ते मरून जातात. म्हणून निसर्गानेच टेस्टीजना बाहेर ठेवलं आहे आणि आपण परत त्याच्यावर लॅपटॉप ठेवून त्याचं टेम्परेचर वाढवतो आहे. त्यामुळे आपली फर्टिलिटी कमी होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो टाईट जीन्स किंवा आपण ड्रायव्हिंगचा जॉब असतो, काही आता ड्रायव्हिंग किंवा ट्रक ड्रायव्हर्स किंवा मोठ्या फर्नेसेस मध्ये काम करणारी मुलं असतात, मग त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी थंड पाण्याचा बाथ घेतला पाहिजे, वॉटर थेरपी केली पाहिजे, थंड पाण्यात थोडं बसलं पाहिजे. जेवढं टेम्परेचर आपण एक्सपोज करतो तेवढं ते कूल डाऊन पण झालं पाहिजे. आणि जे आपण म्हणजे ज्या गोष्टी आपण टाळू शकतो, लाईक जसं लॅपटॉप मांडीवर ठेवणं वगैरे, या टाईट जीन्स घालणं, ह्या सगळ्या टाळल्या पाहिजेत. तुम्ही म्हणालात की थंड पाण्याचं उदाहरणार्थ, तर त्यालाच कनेक्टिंग माझं असं विचारणं आहे की इन्फ्लमेशन आजकाल सगळ्या रील्समध्ये येतं की इन्फ्लेम्ड बॉडी किंवा तर हा स्ट्रेस रिलेटेड पण काही आजार आता जे येत चाललेले आहेत किंवा एन्झायटी रिलेटेड आहेत आणि मग त्याचा सगळा परिणाम या बाईच्या शरीरावर प्रत्येक डिकेडला वेगवेगळ्या पद्धतीने होतो. बरोबर. तर हे इन्फ्लमेशन म्हणजे नक्की काय असतं? इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणं. तर शरीरामध्ये काही अवयवांचा आपण काय म्हणतो हार्मोनल बॅलन्स. बरोबर. हार्मोन म्हणजे काय असतं? हे एक रासायनिक संदेशवाहक असतात, म्हणजे एक रसायनिक केमिकल आहे ते जे संदेश पोचवत असतं. तर ह्यांच्या कमी प्रमाणात तयार झालं तर काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम येतात. हे जास्त प्रमाणात तयार झालं तर काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम येतात. त्यामुळे हे हार्मोन्स असतात, हे अतिशय महत्त्वाचं केमिकल आपल्या शरीरात तयार होत असतं. आणि शरीरातल्या इन्फ्लमेशनमुळे हार्मोन्स आपले इम्बॅलन्स होऊ शकतात.
तर त्याच्यामुळे शरीरामध्ये अगदी डोक्यापासून मेंदूपासून पायापर्यंतचे प्रॉब्लेम येऊ शकतात. थायरॉईडमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, आपल्या ओव्हरीमध्ये इन्फ्लमेशन झाल्यावर PCOD वगैरे होऊ शकतं. शरीरात जिथे जिथे सगळं कार्य चाललेलं आहे शरीराचं, त्या सगळ्यामध्ये जेव्हा इन्फ्लमेशन होतं तेव्हा ते कार्य बिघडतं. तर मग त्याच्यामध्ये लिव्हरचा पण रोल असतो यकृताच्या आपल्या. त्याच्यामध्ये सर्वात मोठा ऑर्गन स्किन, इंटेस्टाईन सगळंच येतं. बरोबर. गटमधले बॅक्टेरियाज ना, गटमधले बॅक्टेरियाज पण फार महत्त्वाचे आहेत. जे हेल्दी बॅक्टेरियाज जर तिथे असतील तर अनेक गोष्टी हेल्दी. आता पूर्वी आपण नाही का म्हणायचो, ऐकायचो की तुकाराम म्हणायचे, अन्न तारी अन्न मारी आणि अन्न नाना विकारी. जे काही खातोय, मग हे तुकाराम स्व म्हणायचं. सायन्स राहायला बाजूला, तुकाराम साधू असून म्हणायचे, ते त्यांच्या ओव्यात आहे. तसं अन्नाला प्रचंड महत्त्व आहे. 80% आजार हे अन्नाशी निगडीत असतात. त्यामुळे आपण काय खातोय, काय पितोय, कसं खातोय, कधी खातोय, किती प्रमाणात खातोय आणि काय प्रोसेसिंग करून खातोय, हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि इन्फ्लमेशनसुद्धा ह्याच सगळ्या गोष्टींशी निगडीत असतं. कारण इतकी फास्ट लाईफ झालेलं आहे, त्या सगळ्यामध्ये आपलं हे जो सतत आता हा स्ट्रेस आणि एन्झायटी शब्द तर आपल्या आयुष्याशी आता सततच आहे. म्हणजे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एस्पेशली प्रेग्नंट होणाऱ्या बायकाच्या, म्हणजे जे प्लॅनिंग करत आहेत त्यांच्यासाठी काही तुम्ही मार्गदर्शन करू शकाल की? बरोबर आहे. आता आपण स्ट्रेसपासूनच घेऊ. स्ट्रेस वाढला शरीरातला की कॉर्टिसॉल वाढतं. कॉर्टिसॉल वाढलं की ते आपल्या ओव्ह्युलेशनवर अफेक्ट करतं. त्यामुळे कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो, अनियमित आपला पिरियड होतो. तर आपल्याला एक्सरसाइजसुद्धा, व्यायामसुद्धा अगदी जसा ठराविक प्रमाणात केला पाहिजे. खूप जास्त जो अतिरेक करतात त्यांच्यासुद्धा ह्या व्यायामामुळं थोडे शारीरिक बदल घडतात. त्यांच्यात सुद्धा कधी कधी ओव्ह्युलेशनच होत नाही, असं सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे व्यायाम पण मॉडरेशनमध्ये पाहिजे, स्ट्रेस पण कमीत कमी असला पाहिजे, आहार पण अगदी बॅलन्स्ड हवा, झोप अतिशय उत्तम 7 ते 8 तासाची, ती पण रात्रीची हवी. कारण झोप चांगली असेल तर मेलॅटोनिन सिक्रेशन चांगलं असतं. आणि मेलॅटोनिन हे आपल्या अंड्याच्या क्वालिटीशी सुद्धा निगडीत असतं. किती छान. त्यामुळे अंड्याची गुणवत्ता सुद्धा तिथे लिंक्ड असते. त्यामुळे ज्यांच्या नाईट शिफ्ट्स असतात, ज्यांची झोप नसते नीट, स्क्रीन टाईम जास्त असतो, त्यांची अंड्याची क्वालिटी खराब असते. त्यांना सारखी सारखी अबॉर्शन होणं, कन्सीव्ह न होणं, अशा टाईपच्या प्रॉब्लेमना सामोरं जावं लागतं. पाणी अतिशय उत्तम पद्धतीने पिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर लाईफस्टाईल म्हटलं तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये प्लास्टिक हा अविभाज्य भाग झाला. आपण बघतो भारतात जे मिळणाऱ्या बऱ्याचशा 99% जे काही मिनरल वॉटर मिळतं किंवा हे काय बरं रेडी टू, म्हणजे आपण पिण्याचं पाणी ड्रिंकिंग वॉटर जे घेत असतो ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असतात. ते प्लास्टिक जेव्हा उन्हात त्या बॉटल ट्रान्सपोर्ट होत असतात किंवा ठेवलेल्या असतात तेव्हा ते प्लास्टिक सगळं लीच आउट होतं पाण्यामध्ये. आणि त्याच्यात बिस्फेनॉल ए वगैरे, थॅलेट्स असे सबस्टन्स असतात. तर त्यांना आपण EDC म्हणतो, एंडोक्राईन डिसरप्टिव्ह केमिकल्स. तर हे आपल्या शरीरातल्या इस्ट्रोजनसारखं काम करतात. तर इस्ट्रोजन जेव्हा पुरुषांच्या शरीरात जातं तेव्हा त्यांचा काउंट कमी होतं, स्पर्मचा मोटिलिटी कमी होते, स्पर्मॅटोजेनेसिसवर अफेक्ट होतो. स्त्रियांच्या जेव्हा शरीरात हे जातं तेव्हा PCOD सारखे, इस्ट्रोजन जास्त झाल्यामुळे PCOD सारखे प्रॉब्लेम येतात. गर्भाशयामध्ये एंडोमेट्रिओसिस, ॲडिनोमायोसिस, फायब्रॉइड सारखे प्रॉब्लेम येतात. आपण तर ते जे काय मायक्रोवेव्ह हीटिंग जे काय कंटेनर्स असतात ते सगळे प्लास्टिकचे असतात. प्लास्टिकला तर कधी हीट करायचं नसतं, नाही तर ते प्लास्टिक त्या हीटमधून मुळे ते लीच आउट होऊन आपल्या फूडमध्ये येतं, अन्नामध्ये येतं आणि त्या अन्न आपण ते खातो. त्यामुळे भरपूर एंडोक्राईन म्हणजे हार्मोनल प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅनिंग करताना नाही, कायमच यूज ऑफ प्लास्टिक अत्यंत कमी करायला पाहिजे. त्यात परत आपण जेव्हा प्रोसेस्ड फूड खातो त्या प्रोसेस्ड फूडमध्ये प्रिझर्वेटिव्स असतात, आर्टिफिशियल कलर असतो, इसेन्स असतो. या सगळ्याचा परिणाम आपल्या होणाऱ्या बाळावर, सगळं एकमेकांशी होणाऱ्या बाळावर.
अलीकडे ऑटिझमचं प्रमाण किती वाढलंय? हो हो हे सगळं केमिकल एक्सपोजर. करेक्ट. पूर्वी 40-50 वर्षापूर्वी जेव्हा फर्टिलायझर्स कमी होते, पेस्टिसाइड्स कमी होते, तेव्हा ते इतक्या ॲबनॉर्मॅलिटीजचं, ऑटिझमसारख्या प्रॉब्लेमचं प्रमाण खूप कमी असायचं. अलीकडे इतकं ते वाढलेलं आहे आणि हे मेनली बिकॉज ऑफ केमिकल एक्सपोजर. आता आपण श्वास काय घेतोय, पाणी काय पितोय ह्याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण जेवढं आपण कंट्रोल करू शकतो तेवढं तरी आपल्याला केलं पाहिजे. खरंय, अगदी खरंय. तुम्ही मगाशी पाण्याचं म्हणलात, तर अशी पण एक विचारधारा आहे ना की नारळाचं पाणी, शाळ्याचं पाणी पिलं तर गोरं बाळ होतं किंवा अशा नारळाचं पाणी हे पाणी आहे, बरोबर. काय असतं, प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात आपल्याला आपलं हायड्रेशन चांगलं राहिलं पाहिजे, पाणी आपण भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे, तर आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात, बाळाकडे जाणारा जो रक्ताचा प्रवाह आहे तो अतिशय व्यवस्थित राहतो. तर मग कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तिला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित हे सांगितलं जात असेल. आणि त्यात थोडीशी मिनरल्स आहेत, चांगली मिनरल्स आहेत, पोटॅशियम आहे वगैरे, ते सगळं उपयोगी आहे, पण अगदी त्याचा अतिरेक सुद्धा आपण करायला नको. पी 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 म्हणजे तिला समजा नारळाच्या पाण्याची नॉशिया होत असेल तर तो तिच्या मागून आपण सकाळ संध्याकाळ तू नारळाचं पाणी पिलंच पाहिजे म्हणून सुद्धा मागे लागायचं नाही, किंवा नारळाचं पाणी पिलं म्हणून बाळाचं डोकं मोठं होतं, गोरं बाळ होतं, असं काही होत नसतं. आता कितीही आफ्रिकन कंट्रीमध्ये तुम्ही कितीही नारळाचं पाणी त्यांना घाला किंवा केशर घाला किंवा ज्या गोड पांढरे पदार्थ घाला, की या सगळ्या आपल्याकडे समज आहे की पांढरे पदार्थ खाल्ले की आपलं बाळ गोड होतं, म्हणजे गोरं होतं. गोऱ्या बाळाचा फोटो रूममध्ये लावला की बाळ गोरं होतं. तर तिथे आई वडील जेव्हा ज्या जीन्सचे तसंच बाळ होणार आहे. खरंय. तो जो रंग येत असतो बाळाला हा आईबाबांच्या जीन्समधून येत असतो. हा काही खाल्ल्या पिल्ल्याने अजिबात मॉडिफाय होत नसतो. आता माझ्या एका पेशंटने त्याच्या बायकोचं, आता चहा कॉफी कशी एकदा घेतली तरी चालते, पण कॉफी बंद करून टाकली, तिला ब्लॅक कॉफी प्यायची तिला सवय होती, बंद केली तर तिची बंद नाही. तू कॉफी पिलीस की आपलं बाळ काळं होईल. मागचं बाळ नाही का आपलं थोडंसं गवाळ झालंय. पण हे किती खरं, किती दुःख, म्हणजे हे नाहीच आहे, ऐकत पण नाहीये. कारण ते मेन म्हणजे रंग हा आपल्या जीन्सवरून ठेवतो. कित्येक वेळेला असं होतं, आई गोरी आहे, बाबा गोरे आहे, पण बेबी जरा गवाळ आहे. हे जीन्समधून येतं, म्हणजे आजी, आजोबा, काका, हे सगळ्यांचे सगळं कुठलाही जीन आलेला असेल ना. असं नाहीये की कित्येक गोऱ्या आई बाबांना जर बेबी गवाळ झालं तर वाटतं खाण्यापिण्यातून तिने सगळं पराक्रम केलेत म्हणून बाळ असं झालंय, पण असं नसतं. हे जीन्सशीच लिंक असतं. रंग, चेहऱ्याचा रंग, डोळ्यांचा रंग. आणि आपल्या इथं हे जरा जास्तच आहे ना, की त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी अनेकच सुपरस्टिशन्स होत लागले. आता नॉनव्हेज बद्दल सुद्धा असंच असतं. आता कित्येक कंट्री अशा आहेत की ज्यांच्यामध्ये भाज्या फारशा उगवतच नाही. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्यालाच नॉनव्हेज असतं आणि त्यात बरोबर ड्रायफ्रुट्स, बरोबर. मग त्यांच्या शरीरात तर किती उष्णता निर्माण व्हायला पाहिजे, पण त्यांना तर आपल्यापेक्षा जास्त बाळ असतात, 5-5, 7-7, 10-10 बाळ असतात त्यांना, बरोबर. त्यामुळे नॉनव्हेज, मग मला जेव्हा विचारलं जातं की नॉनव्हेज खाऊ का, मी म्हणते की तुम्ही नॉनव्हेजचे पीसेस खा, अंड खा, फिश खा, ग्रेव्ही घेऊ नका. तर त्यांना आश्चर्य, अरे हे तर गरम पदार्थ मॅडम खायला सांगतायत, सूप तरी पिऊ का? अरे म्हटलं ते प्रोटीन्स आहेत, ते घ्या तर त्याचा फायदा आहे. आणि बाकी ग्रेव्ही तर काय नुसता मसाला आहे. खरंय, मसाल्याने तर त्रास होणार. त्यामुळे नॉनव्हेज पण खाल्लं तरी चालतं प्रेग्नन्सीमध्ये, पण पीसेस, कारण ते प्रोटीन आहे. आपण इतका वास्ट विषय आहे ना मॅडम, की आपण, मला वाटतं कदाचित सेकंड पार्ट हे कधीतरी करायला लागेल. पण थोडं शेवटाकडे जाताना मला असं विचारायचं आहे की प्रिव्हेन्शन ज्या गोष्टी आहेत, ज्या अगदी सहज करणं शक्य आहे आणि ज्या अवेलेबल आहेत, उदाहरणार्थ HPV वॅक्सिन असेल, तर ह्याच्याबद्दल अवेअरनेस म्हणून तर सांगाच, पण हे कंपल्सरी आहे म्हणून पण काही गोष्टी असतील तर अगदी नक्की सांगा त्या. बरं, आता HPV वॅक्सिन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हे जे वॅक्सिन आहे हे खूप वर्ष झाली आहे, हे बाजारामध्ये, मार्केटमध्ये आहे. पण
त्याचा एखादा इंडियन ब्रँड नसल्यामुळे ते आपल्या व्हॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये नव्हतं आत्तापर्यंत. बरं. आणि जो परदेशाचं जे व्हॅक्सिन यायचं ते थोडं महाग होतं, त्यामुळे प्रत्येकाला ते परवडत नव्हतं. महाग म्हणजे किती? आपण एक सिल्कची साडी घेतो 10,000ची, त्या तिन्ही व्हॅक्सिनची म्हणून फक्त 8-10,000च किंमत आहे. पण तरी ते आपल्याला व्हॅक्सिनेशन म्हटलं की कसं सरकारने फुकट द्यायला पाहिजे असं असतं. तर ते त्यामुळे सरकारच्या शेड्यूलमध्ये नव्हतं. आत्तासुद्धा त्याचं प्रोडक्शन इतकं जास्त नाही आहे, म्हणून ते फक्त मुलींना दिलं जातं. बरं. 9 ते 14 वर्ष वयोवर्ष गटातल्या मुलींनी ते घ्यावं. मुली सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये जाण्याच्या आधी त्यांनी जर ते घेतलं तर ते जास्त प्रभावित असतं, म्हणजे त्याचा इफेक्ट जास्त चांगला असतो. हे नंतर घेतलं तरी इफेक्ट होतो, थोडाफार कमी का होईना, पण इफेक्ट होणं गरजेचं आहे. त्यामुळे तो आपण नंतर सुद्धा घेतलं तरी चालतं, 15 ते 26 वयोगटापर्यंत. पण या व्हॅक्सिननी काय परिणाम असतात त्याचे? हे जे HPV व्हॅक्सिन आहे, हे HPV व्हायरस हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं कारण आहे. हा HPV व्हायरस स्त्री पुरुषांच्या संबंधांमधून एकमेकांच्या शरीरात शिरतो. जवळजवळ 90% लोकांना सेक्शुअल इंटरकोर्स सुरू झाल्यावर हा व्हायरस एकमेकांकडून संक्रमित होतच असतो. साधारण वयाच्या 30शीपर्यंत आपल्या शरीराच्या इम्युन सिस्टीम हा व्हायरस शरीराबाहेर टाकून देते आणि मग HPV फ्री आपली बॉडी होऊ शकते. पण काहींच्या शरीरात हा HPV व्हायरस DNA तसाच राहतो आणि मग अशा व्यक्तींना गर्भाशय मुखाचा कॅन्सर, जो सर्वात कॉमन आहे म्हणून आपण त्याचा म्हटला जातो, तर तो कॅन्सर. पण हे HPV घशाचा कॅन्सर, गुदद्वाराचा म्हणजे एनल कॅन्सर, त्याचप्रमाणे जेनायटल वॉर्ट्स, तर ह्या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. पुरुषांच्यात सुद्धा थ्रोट कॅन्सर, एनल कॅन्सर, जेनायटल वॉर्ट्स, पेनिसचा कॅन्सर, पुरुषांमध्ये सुद्धा या HPVमुळे होत असतं. पण ते तितकं कॉमन नसल्यामुळे मुलांना दिलं जात नाही. पण म्हणजे मुलांसाठी पण हे HPV मुलांनी सुद्धा घेतलं पाहिजे, कारण आपण मुलींना देतो, पण मुलांपासून जे संक्रमण मुलींना होत असतं त्याचं काय? मुलींपासून मुलाला होतं. पण जिने HPV व्हॅक्सिन घेतलेलं आहे ती त्या मुलाला संक्रमित नाही करू शकणार, पण ज्या मुलाने घेतलेलं नाही आहे ती जिने नाही घेतलं तिला तर संक्रमित करू शकणार. त्यामुळे दोघांनीही घेणं हे महत्त्वाचं आहे, तर तो इफेक्टिव्हली कंट्रोल होऊ शकतो. हर्ड इम्युनिटी जे खूप महत्त्वाचं आहे. ही माहितीच खूप महत्त्वाची आहे. बरोबर. या सगळ्या आपण जे आत्ता बोललो त्याच्यानंतर मला तुम्हाला आता एक शेवटचं असं विचारायचं आहे मॅम, की अतिशय व्यस्त आयुष्य आहे तुमचं, अतिशय प्रेशर जॉब आहे हा आणि कॉम्प्लिकेटेड आहे. थोडं आपल्या स्वतःकडं लक्ष द्यायला तुम्ही आपल्या गप्पांमध्ये म्हणलात की तुम्ही फार्मिंग करता, तर करेक्ट. कसं आहे माहिती आहे का, हे एक स्ट्रेस बस्टर आहे का असं? पहिलं म्हणजे आता माझा जॉब, जेव्हा माझा जॉब, माझा छंद, माझी आवड, जेव्हा माझा व्यवसाय, आणि व्यवसाय चुकीचा शब्द आहे, माझ्या अर्थार्जनाचं जेव्हा साधन होतं तेव्हा त्याच्यातून आनंदाचीच निर्मिती होते. तो स्ट्रेस वाटत नाही. हे पहिलं. त्यामुळे मी अगदी खूप आनंदाने सगळं करत असते. आणि दुसरी गोष्ट, येस, ज्या प्लॅनेटवर आपण राहतोय त्याचं आपण काहीतरी देणं होतं. बरोबर. आणि त्यासाठी जसं तू म्हणालीस तसं हो, मी 15 दिवसातून एकदा तरी एक मुद्दामून, शेती म्हणता येणार नाही अशी डोंगर पठारावर जागा घेतली. युजली लोक डोंगर पठारावर घेत नाहीत जागा. का घेत नाही? कारण तिथे मातीची झीज जास्त असते, पाऊस रपारपा पडतो, सगळी माती निघून जाते, वाहून जाते. बरोबर. त्यामुळे मातीची, पण डोंगर पठारावर पाण्याचा अभाव असतो ना. पावसाळ्यात धोधो पाणी, पण ते पाणी जमिनीत जात नसतं, त्यामुळे ते सगळं खाली जातं आणि खाली जाऊन ते मुरतं. वर पाणी मिळत नाही, त्यामुळे जनरली पठारावरची जागा कुणीही घेत नाही. तर मग आता आपल्याला काय करायचं, म्हणजे आपल्याला हे विचारपूर्वकच आपण घेतलं, आपण डोंगर पठारावर काय करू शकतो, त्या मातीचं संवर्धन होण्यासाठी काय केलं पाहिजे, मातीची झीज थांबण्यासाठी काय केलं पाहिजे, डोंगर पठारावर सुद्धा जिथे पाण्याचे उपलब्धता वाढण्यासाठी आपल्याला पाणी संवर्धन कसं केलं पाहिजे, छोटे छोटे बांध, बंधारे, ॲग्रो फॉरेस्ट्री, भरपूर पानगळीची झाडं लावली, ती जमिनीवर पडली,
कुजली तर माती निर्माण होते आणि अतिशय ती मातीमध्ये खत भरपूर छान तयार होतं की जिथे एक व्हेजिटेशन छान वर येऊ शकतं. तर असे निरनिराळे प्रयोग चाललेले आहेत आणि ते करताना अभ्यास चालू आहे. येस, तो अभ्यास चालू आहे. त्यामुळे इथे मुलं निर्माण करणं, त्यांना जन्म देणं आणि तिथे आपल्या प्लॅनेटवर भूमातेला तिथे काही निर्माण करणं, हे दोन्ही क्रिएटिव्हिटीज आहेत आपल्या. किती छान. आज खूप खूप माहिती पण मिळाली आणि थोडंसं अनेक आयुष्य कसं जगावं असं पण थोडं आजच्या या आपल्या इंटरॅक्शनमधून घेता येणार. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात. थँक्यू. मला प्लेजर. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. 1 वर्ष जवळजवळ आपण करतोय पण हे घडत नव्हतं आणि मला सुद्धा इथे यायला खूप खूप म्हणजे यायचं होतं. माझा तो आवडीचा विषय होता पण ते जमत नव्हतं. पण मुद्दामून अगदी ह्या रविवारी तू वेळ काढलास त्यामुळे मला हे जमू शकलं. नाही, हे उलट मला म्हणायला पाहिजे, रविवारी तुम्ही वेळ काढलाय. जो शेतीतला वेळ आहे तो इथे काढेल. थँक्यू सो मच मॅम. वेलकम.